देवा धन्य धन्य निवृत्ती देवा काय महिमा वर्णावा शिवे अवतार धरून केले त्रैलोक्य पावन समाधी त्र्यंबक शिखरी मागे शोभे ब्रह्मगिरी शिवे अवतार धरून केले त्रैलोक्य पावन श्री निवृत्तीनाथाचे चरणी शरण एका जनार्दनी शिवे अवतार धरून केले त्रैलोक्य पावन विठोबा रखुमार महिमा वर्णावा शिवे अवतार धरून केले त्रैलोक्य पावन. प्रस्तुत प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरिता निवडलेला अभंग जगद्गुरु जगतवंदनीय सर्वांच्या अंतःकरणाचा अधिष्ठान असणारे शांतीब्रह्म श्री संत एकनाथ महाराज यांचा 4 चरणांचा आणि भगवान निवृत्तीनाथांचं वर्णन करून सांगणारा त्यांचा महिमा वर्णन करून सांगणारा अशा पद्धतीचा हा अभंग आहे. या अभंगामध्ये शांतीब्रह्म श्री संत एकनाथ महाराज आपल्याला काय प्रतिपादन करून सांगतात तत्पूर्वी आपण एकदा संतांना नमन करूया. श्री संतांची संतांच्या माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत विश्रांती पावलो सांभाळा उत्तरे वाढले अंतरे प्रेम सुख धन्य धन्य निवृत्ती देवा धन्य धन्य निवृत्ती देवा काय महिमा वर्णावा
शिवे अवतार धरून केले त्रैलोक्य पावन. प्रस्तुत प्रतिवर्षीप्रमाणे याही वर्षी आपण सर्वजण मोठ्या आनंदाने प्रेमाने भगवान निवृत्तीनाथांची वारी करण्याकरिता या त्र्यंबकेश्वर क्षेत्रामध्ये उपस्थित आहोत. श्री क्षेत्र वाघोलेश्वर म्हणजे वाघापूर पासून तर श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर या परम पावन असणाऱ्या भूमीपर्यंत आपण पायी प्रवास करत त्यांनी यात्रा केलेली आहे. निवृत्तीनाथ भगवंताची सेवा त्यांनी करावी, ज्यांनी आपल्या सगळ्या जगाच्या हिताकरिता अवतार धारण केला, जगदोद्धाराकरिता जे स्वतः प्रत्यक्ष अशा पद्धतीने प्रगट झाले, त्यांच्या प्रत्यर्थ आपण त्यांनी महाराज ही पायीवारी अशा पद्धतीने करतो आहोत. या पायीवारीच्या निमित्तानं त्यांनी असणारी ही आजची हरिदिनीच्या निमित्तानं असणारी भगवंताची कीर्तन रूपे सेवा ही अकारण करुणावरून आले. भक्तकाम कल्पतरू भगवान पांडुरंग परमात्म्याच्या अथंग करुणेने त्याच्या दयेने आणि या सर्व संयोजक मंडळींच्या माध्यमातून आमच्या वाटेला आलेली आहे. सेवेकरिता निवडलेला अभंग शांतीब्रह्म श्री संत एकनाथ महाराजांचा आहे आणि श्री संत एकनाथ महाराज या अभंगाच्या माध्यमातून आणि निवृत्तीनाथांचा महिमा वर्णन करून सांगतात. काय सांगतात महाराज? महाराज सांगतात, संत जगताचा उद्धार करण्याकरिता येतात, अवतार तुम्हा धराया कारण आणि उद्धराया जन जडजीवांचा उद्धार करण्याकरिता येतात. म्हणून त्यांनी महाराज अवतार धारण करून आले आणि विशेष असणारी परंपरा जी पुरातन त्यांनी चालत आली होती त्या परंपरेचं खंडन करून त्यांनी महाराज विशेष परंपरा जगाला प्राप्त करून दिली. एक गुरु आणि एक शिष्य परंपरा ही त्यांनी पूर्वापार चालत आलेली परंपरा होती. एका गुरुने एकच शिष्य करायचा आणि अध्यात्म त्याला शिकवायचा. पण त्यांनी सगळ्या जगाचं हित कसं होईल असा विचार भगवंताच्या मनात आहे. पण तो परमात्मा स्वतःच सगळ्या जगाचा गुरु असणारा परमात्मा, आपल्या वारकरी संप्रदायाची देवता जर कोण असेल तर विटेरुभा असणारा पांडुरंग परमात्मा आहे. तसं आपल्या वारकरी संप्रदायाला गुरु जर कोण असतील तर वारकरी संप्रदायाचे गुरु आहेत भगवान शंकर. म्हणून त्यांनी आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा आणि मच्छिंद्रतायाचा मुख्य शिष्य पण मुख्य त्यांनी महाराज शिष्य मच्छिंद्रनाथ महाराज आहेत. पण आदिनाथ हे सर्व संप्रदायाचे गुरु आहेत महाराज. पण ते आदिनाथानच त्यांनी महाराज अवतार धारण करायचं ठरवलं आणि तो आदिनाथ परमात्मा निवृत्तीनाथांच्या रूपाने प्रत्यक्ष प्रगट झाला आणि सगळ्या जगाला त्यांनी तत्वज्ञान सांगायला सुरुवात केली. माऊली ज्ञानोबरायांच्या माध्यमातून त्यांनी महाराज प्रगट गुह्य बोलले आणि विश्व ब्रह्माची केले. जे गुह्य असणारं तत्वज्ञान आहे ते ज्ञानोबरायांना सांगितलं आणि ज्ञानोबरायांच्या माध्यमातून तेच तत्वज्ञान अशा पद्धतीने सगळ्या जगामध्ये पसरलं की जेणेकरून सगळ्याच जडजीवांचा उद्धार व्हावा, सर्वांना त्यांनी महाराज भगवंताची प्राप्ती व्हावी असा दिव्य असणारा त्यांनी महिमा या संतांचा आहे. तो नाथांना कळाला म्हणून नाथ महाराज सगळ्या जगाच्या समोर वर्णन करून सांगतात, धन्य धन्य निवृत्ती देवा, हे निवृत्ती देवा तुम्ही धन्य आहात. तुमचं काय महिमा वर्णन करून सांगावा, काय महिमा वर्णावा, तुमचा त्यांनी महिमा वर्णन करून सांगणं तेवढं शब्दांमध्ये त्यांनी सांगणं सोपं नाही. तुमचा आगाध असणारा हा महिमा आहे. कसा काय? शिवानं स्वतःचा अवतार धारण केला. शिवे त्यांनी अवतार धरून स्वतः शिव परमात्म्याने अवतार धारण करून केले त्रैलोक्य पावन. सगळ्या त्रैलोक्याला पावन त्यांनी भगवान शंकराने अशा पद्धतीने केलेलं आहे आणि दिव्य कार्य आटोपल्यानंतर पुन्हा आपल्या स्थानावर भगवान शिव येऊन त्यांनी थांबणार आहेत. त्यांनी हे जे स्थान निवडलं हे स्थान त्र्यंबकेश्वराचं असणारं स्थान आहे. महादेव या ठिकाणी वास्तव्य करतो. हे ज्योतिर्लिंग आहे. त्यापेक्षा 12 ज्योतिर्लिंग आहेत. त्या सगळ्या ज्योतिर्लिंगांमध्ये विशेष असणारं ज्योतिर्लिंग आहे. सगळ्या ज्योतिर्लिंगांमध्ये महादेवाची पिंड त्यांनी उभी आपल्याला पाहायला मिळते. इथं मात्र त्यांनी वेगळाच प्रकार आहे. इथं उखळासारखे त्यांनी आपल्याला ते लिंग पाहायला मिळतं. त्याच्या आतमध्ये ब्रह्मा विष्णू महेश 3 त्यांनी देवता प्रत्यक्ष पाहायला मिळतात. म्हणजे हा त्र्यंबक राज आहे. 3 देवता एकाच ठिकाणी वास्तव्य करतात असा त्याने हा महादेव इथे वास्तव्य करतोय. आणि हे महादेव म्हणजे त्यांनी महाराज निवृत्तीनाथांचं मूळ स्थान आहे. पण जेव्हा त्यांनी ब्रह्मगिरीची परिक्रमा करण्याकरिता आले आणि तेव्हा हे स्थान निवृत्तीनाथांनी आधीच ठरवलं होतं. म्हणून इथंच त्यांनी समाधी घ्यायची आहे. म्हणून त्यांनी महाराज समाधी त्र्यंबक शिखरी, या त्र्यंबक शिखरी त्र्यंबक राजाचं जे मंदिर आहे ते खाली आहे आणि त्याच्या त्यांनी उंचावर त्यांनी गंगाद्वाराच्या पायथ्याला म्हणजे ब्रह्मगिरीच्या समोरच्या बाजूला त्यांनी समाधी घ्यायचं ठरलं. ते त्याच वेळेला अशा पद्धतीने त्यांनी ठरवून ठेवलं होतं. म्हणून मागे शोभे ब्रह्मगिरी, हा ब्रह्मगिरी मागे त्यांनी शोधतोय आणि इथे त्यांनी महाराज समाधी त्र्यंबक राजाच्या शिखरावर त्यांनी म्हणजे उंचावर अशा पद्धतीने पाहायला मिळते. हा त्यातला भाव आहे. पण असे असणारे श्रेष्ठ अवतार धारण करून जगाचा उद्धार करणारे श्री निवृत्तीनाथ महाराज, अशा श्री निवृत्तीनाथांच्या चरणावर मी त्यांनी जनार्दन स्वामींचा शिष्य असणारा एकनाथ
साष्टांग दंडवत करतो, प्रणाम करतो, चरणांना लागतो असा भाव नाथ महाराजांच्या अंतकरणातला आहे. आणि तो भाव अभंगाच्या माध्यमातून त्यांनी महाराज शांतीब्रह्म श्री संत एकनाथ महाराज व्यक्त करत आहेत. असा अभंगाचा सरळ अर्थ पाहण्याचा आपण प्रयत्न केला. हे विठोबा धन्य धन्य निवृत्ती देवा काय महिमा वर्णावा शिवे अवतार धरून केले त्रैलोक्य पावन. बऱ्याच वर्षांपासून आपण सर्वजण हा पायी दिंडी सोहळा इथपर्यंत त्यांनी करत आहोत. म्हणजे महादेवाच्या स्थानापासून महादेवाच्या स्थानापर्यंत, म्हणजे वाघोलेश्वर महादेवापासून त्र्यंबकेश्वर महादेवापर्यंत आपली असणारी ही यात्रा. आपल्या वारकरी संप्रदायामध्ये अनेक वाऱ्या केल्या जातात. सगळ्या संतांच्या वाऱ्या केल्या जातात. सगळ्यात प्रमुख वारी जर कोणती असेल तर पांडुरंगाची वारी. त्यानंतर ज्ञानोबरायांची वारी होते, नाथांची वारी होते, तुकोबरायांची वारी होते, निळोबरायांची वारी होते, मुक्ताईची वारी होती. तशी निवृत्तीनाथांची, सोपान काकांची सुद्धा वारी होती. पण एवढ्या सगळ्या वाऱ्या आपल्या या महाराष्ट्र प्रांतामध्ये त्यांनी घडतात. महिपती महाराजांची वारी करण्याकरिता सुद्धा संत त्यांनी जातात. पण असा त्यांनी महाराज महिमा या महाराष्ट्राच्या मातीचा आहे की इथे संत स्वतः त्यांनी प्रगट झाले आणि संतांनी अवतार धारण करून त्यांनी मला सगळ्या जगाचा उद्धार अशा पद्धतीने केला. याचे यावत जगमात्रा जीवामात्रांकडे जर आपण पाहिलं, सगळ्या जगात जर आपण पाहिलं तर सर्वांचा उद्धार करण्याची साधना त्यांनी अन्य अन्य ठिकाणी सुद्धा वर्णन करून सांगितली. पण महाराष्ट्रामध्ये जी साधना सांगितली संतांनी ती काही विलक्षण असणारी साधना आहे महाराज. इतर प्रांतात जर आपण जाऊन पाहिलं तर त्या प्रांतांमध्ये फक्त मोक्षापर्यंत जाऊन थांबण्याची साधना सांगितली. साधना करायची, मोक्ष प्राप्त करून घ्यायचं आणि थांबायचं, इथपर्यंत थांबण्याची साधना आहे. पण आपल्या महाराष्ट्रामध्ये मोक्ष प्राप्ती नंतर सुद्धा विलक्षण आनंद कसा घ्यावा याच्याकरिता साधना साधू संतांनी वर्णन करून सांगितले. म्हणजे मोक्ष स्वरूपापर्यंत थांबली नाहीत, त्याच्याही पुढे अशा पद्धतीनं त्यांनी साधना केली. म्हणून ज्ञानोबराय स्वतःच वर्णन करून सांगतात, जे ज्ञान प्राप्त करून घ्यावं जीवनामध्ये ते ज्ञान त्यांनी फक्त प्राप्त करून घ्यावं असं नाही, ते ज्ञान गिळता यावं आणि ते ज्ञान गिळून पुन्हा त्यांनी भक्ती करता यावी. म्हणून त्यांनी पुरुषार्थ सिद्धी चौथी आणि घेऊन या पुढे हाती रेघाला भक्ती पंथी जगा दे येतो. म्हणून चौथी पुरुषार्थ सिद्धी म्हणजे धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष हे 4 पुरुषार्थ आहेत. त्यातला चौथा पुरुषार्थ त्यांनी महाराज हातावर घ्यावा आणि भक्तीच्या माध्यमातून त्यांनी महाराज तो जगाच्या समोर नेऊन पोहोचवावा. हे काम संतांनी खऱ्या अर्थानं केलं. पण आपण सर्वजण भाग्यवान आहोत, या संतांच्या नंतर आपण अशा पद्धतीने प्रगट झालो आणि आपल्याला हा संतांचा वारसा त्यांनी प्राप्त झाला. म्हणून आपण ही वारी अशा पद्धतीने करतो. या वारीमध्ये त्यांनी आपण, मला असं वाटतं 6 दिवस आपला हा प्रवास झाला. संयोजकांनी मला आता सांगितलं 6 दिवसाचा प्रवास आहे. पुन्हा 3.5 दिवस तुम्ही इथं त्यांनी राहणार आहात. म्हणजे एकूण 10 दिवसाचा असणारा हा कालखंड आपण त्यांनी भगवंताच्या चिंतनामध्ये घालवतो. थंडीचे दिवस आहेत, गारठ्याचे दिवस आहेत. एवढ्या त्यांनी थंडी गारठ्यामध्ये चालायचं, भल्या पहाटे उठून त्यांनी काकडा म्हणत काकडत चालायचं आणि पुन्हा त्यांनी भगवंताचं चिंतन करत करत इथपर्यंत यायचं. हे सुद्धा त्यांनी मला दिव्यच आहे. जे जे कोणी त्यांनी भगवंताकरिता असं त्यांनी दिव्य घेतात, नवे वैराग्य धारण करून साधना करतात, परमात्मा त्यांच्याकडे बारकाईनं पाहतो महाराज. मग मला सांगितलं त्यांनी आता आल्यानंतर 200-250 त्यांनी मंडळी आपल्या दिंडीमध्ये आहेत. एवढ्या दूरानं आपण प्रवास त्यांनी करत आलो. निवृत्तीनाथांची सेवा करायची आहे म्हणून निवृत्तीनाथांची सेवा करायची आहे. निवृत्तीनाथांचा अवतार झालेला आहे. का बरं अवतार झाला, कशाकरिता अवतार झाला, त्याची कारण सुद्धा पाहिली पाहिजेत महाराज. संत अवताराला येत असतात आणि ते संत त्यांनी जगदोद्धारक आहे. संत शब्दाची व्याख्या जर पाहायची असली तर सामान्य लोकांना संत म्हटलं की ज्ञानोबराय, तुकोबराय डोळ्यासमोर येतात. पण संत म्हणजे काय असं जर कोणी विचारलं तर त्याचं उत्तर मात्र घाईघाईनं देता येत नाही. त्याचं उत्तर पाहिलं पाहिजे. गुरुजी वर्णन करून सांगायचे. गुरुजी म्हणजे वैकुंठवासी रंगनाथ महाराज परभणीकर. फार सुंदर त्यांनी व्याख्या संतांची त्यांनी केली. तर काही लोक म्हणतात जे कृपाळू असतात त्यांना संत म्हणा, जे कृपाळू आहेत ते संत आहेत. पण कृपाळू म्हटल्यानंतर फक्त संत त्यांनी ठरतील तर मग त्याची अतिव्याप्ती मायबापावर सुद्धा जाऊ शकते महाराज. एखादं लक्षण जर करायचं असलं तर ते निर्दुष्ट लक्षण असावं. त्या लक्षणामध्ये त्यांनी महाराज 3 गोष्टी नसाव्यात. एक तर त्यांनी महाराज त्याच्यामध्ये अतिव्याप्ती नसावी, हा दोष आहे. त्याच्यामध्ये अव्याप्ती नसावी आणि असंभाव नावाचा
प्रकारचा दोष नसावा, 3 प्रकारचे दोष रहित लक्षण असावं, ते निर्दुष्ट लक्षण असतं. म्हणजे कृपाळू आहेत त्यांना संत जर म्हणायचं ठरलं तर आईबाप सुद्धा कृपाळू आहेत महाराज. लेकराला लहानचं मोठं त्यांनी करतात, मग आई वडिलांना संत म्हणा ना, असं जर कोणी म्हणलं म्हणता येत नाही का, तर ते संतत्वाला प्राप्त होत नाहीत. का बरं? ते अज्ञानात त्यांनी बुडालेले आहेत म्हणून. ते त्यांनी सगळं देऊ शकतात, लहानचं मोठं करू शकतात, धन संपत्ती त्यांनी देऊ शकतात, पण मोक्ष देऊ शकत नाहीत, ज्ञान देऊ शकत नाहीत, पण ते संत नाहीत. म्हणून त्यांनी अतिव्याप्ती माय बापावर जाते. मग काय झालं पाहिजे? अहो, जे कृपाळू पण आहेत आणि जे त्यांनी ज्ञानी पण आहेत त्यांना संत म्हटलं पाहिजे. मग कृपाळू पण आहे, ज्ञानी पण आहे, असं कोण आहे जगामध्ये? असा वेद आहे महाराज. तो वेद कृपाळू करतो आणि ज्ञान संपन्न आहे, सर्वज्ञ आहे. जगामध्ये 3 सर्वज्ञ आहेत. एक परमात्मा सर्वज्ञ आहे, दुसरे संत सर्वज्ञ आहेत आणि तिसरा वेद सर्वज्ञ आहे. मला सर्वज्ञ असणारा वेद आहे, त्याला कालचं आजचं उद्याचं सगळं कळतं. तो ज्ञानी असणारा वेद आहे. आणि पुन्हा त्यांनी कृपा करतो, त्याच्यात कृपा करण्याचं सामर्थ्य आहे. म्हणतात आहितापासून काढिती हित देऊनी वाढविती, नाहीगा श्रुती परवती माऊली जगा. श्रुती म्हणजे वेदातली श्रुती, ही त्यांनी आहितापासून दूर करणारी आहे आणि हित देऊन वाढविणारी अशी असणारी श्रुती आहे. म्हणून वेदाला संत म्हणा. अवमले वेदाला संत म्हणलं असतो, पण संत त्यांनी असे नसतात जे त्यांनी स्वतःहून घरी येऊन कल्याण करतात, त्यांना संत म्हणत जावं. स्वतः येऊन हित करतात त्यांना संत म्हणत जावं. वेद आहे खरा, पण आपल्याला वेदापर्यंत जावं लागतं. त्या वेदाची भाषा पुन्हा आपल्याला कळत नाही. अवघड सांगायला लागलं की डबड्यात खडे घालून खडखड खडखड वाजवल्यासारखं होतं. अक्कल बंद होऊन जाते महाराज. प्रक्रिया कळत नाहीत, परिभाषा कळत नाही, या सगळ्या गोष्टी कळत नाहीत. मग वेदापर्यंत आपण जाऊन ते शिकावं लागतं आणि मग वेद आपल्यावर त्यांनी कृपा करून उद्धरून येईल असा त्यातला भाव आहे. पण संत तसे नसतात, जे त्यांनी महाराज स्वतः कृपाळूकर असतात, अज्ञानाच्या आवरणात नसतात, ते ज्ञानी असतात आणि पुन्हा स्वतःहून आपल्यावर कृपा करतात. ही 3 लक्षणं संतांच्या जवळ अशा पद्धतीने असतात. म्हणजे कृपाळुत्वे सती, अनावृत्तत्वे सती, हित प्रापकत्वम संतत्वम. जे कृपाळू आहेत, जे अनावृत्त आहेत आणि हित करून देण्यामध्ये समर्थ आहेत, त्यांना संत असं त्यांनी म्हणत जातं. म्हणून हे संत त्यांनी महाराज अवतार धारण करून येतात आणि स्वतःहून येऊन त्यांनी जगाचं कल्याण करतात. त्यांच्या पाया पडून विनवणी करतात. त्यांनी महाराज लागून या पाया विनवतो तुम्हाला, एवढ्या गडबडीत आता स्वराची अपेक्षा करायची नाही. तिकडून घेतोय, इकडून घेतोय आणि आपला तिसरा आहे. म्हणजे स्वतंत्र स्वर त्यांनी आता जो येईल तो स्वर म्हणायचा. दिंडीची कीर्तन अशीच असतात. जो असतो सरळ शांत वातावरणातलं कीर्तन वेगळं असतं. म्हणून त्यांनी स्वराची अपेक्षा करायची नाही, जसा येईल असा. म्हणून साधू संत येतात आणि येऊन त्यांनी महाराज चरणाला लागतात. हे लागून या पाया विनवितो तुम्हाला, करटाळी बोला मुखी नाम. तुमच्या पाया पडतो, तुमची विनवणी करतो, हाताने टाळी वाजवा, मुखानं भगवंताचं नाम चिंतन करा. असं आपल्यापर्यंत येऊन आपल्याला विनवणी करणारे ते संत आहेत. ते अवतार धारण करून येतात. अवतार म्हणजे काय? व्याकरणाच्या दृष्टीने त्यांनी महाराज अवतार हा जो शब्द आहे ना, हा तू नावाच्या धातूपासून तयार झाला. तू तरती म्हणजे खालून वर जाणं, तरणे म्हणजे खालून वर जाणं. त्याला अवहा उपसर्ग लागला की वरून खाली येणे असा अर्थ तयार होतो. म्हणजे जे वरून त्यांनी अशा पद्धतीने खाली येतात, जे उच्च स्थितीत आहेत पण त्यांची स्थिती सोडून त्यांनी महाराज खाली येतात आणि जगाचा उद्धार करतात. म्हणजे अवतार धारण करून येतात. कशाकरिता? जडजीवांचा उद्धार करण्याकरिता महाराज वर्णन करून सांगतात. हे अवतार तुम्हारा जडजीवांचा उद्धार करण्याकरिता अशा पद्धतीने संत अवतीर्ण होत असतात. अशी स्थितीच त्यांनी निर्माण झालेली आहे. त्या स्थितीमध्ये त्यांनी महाराज त्यांना अवतार घ्यावा लागतो. हा संपूर्ण भगवंताचा खेळ आहे, तो स्वतः त्यांनी खेळतोय. या खेळामध्ये त्यांना अनेक प्रकारचे जीवजंतू निर्माण केलेले आहेत. कर्मप्रधान विश्व रची राखा, जो जसं करतो तसं फल चाखा. कर्मप्रधान विश्व निर्माण केलं, जो जसं कर्म करतो तसं त्याला फल प्राप्त होतं. मग त्याच्यामध्ये पुण्य करणारे, पाप करणारे जन्माला येतात. मग त्या पाप पुण्याच्या बळावर त्यांनी अनेक प्रकारच्या योनींमध्ये त्यांचा अशा पद्धतीने प्रवेश होतो. जारज, अंडज, स्वेदज, उद्भिद 4 प्रकारच्या खाणी आहेत आणि 84 लाख असणाऱ्या योनी आहेत. या योनींमधून, या खाणींमधून त्यांनी महाराज जीवाला प्रवास करावा लागतो. पुन्हा जन्माला येणं आणि पुन्हा मरण, याला संसार म्हणतात. जगद्गुरु शंकराचार्य म्हणतात पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम. हे संसारे
खलु दुस्तारे कृपया पारे पाहे मुरारे भज गोविंदम गोविंदम भज मूढमते. गोविंदाचं भजन करा म्हणून सांगण्याकरिता ते संत मायबाप अशा पद्धतीने अवतीर्ण होतात. संसार निवृत्त करा हे सांगण्याकरिता येतात, जीवाला भवबंधनातून मुक्त करण्याकरिता अशा पद्धतीने येतात. ही भगवंतानं निर्माण केलेली राहटी आहे, म्हणून तो परमात्माच त्याची तरतूद करतो. तो संपूर्ण विश्वाचा मायबापही होतो आणि तो परमात्मा त्यांनी महाराज अशा पद्धतीने विश्वाचा गुरु सुद्धा होतो. तोच विश्वाच्या रूपाने नटतो आणि गुरु होऊन त्यांनी उपदेश करण्याकरिता सुद्धा अशा पद्धतीने येतो. म्हणून सगळ्या जगावर उपदेश करायचा आहे, हा सगळ्या जगाचा उद्धार करायचा आहे, म्हणून तो परमात्मा शिवरूपानं सगळ्यांचा गुरु होऊन बसलेला आहे. आता त्याला तत्वज्ञान सांगायचंय, मग हे तत्वज्ञान सांगावं कोणाला? त्यानं सांगितलेलं तत्वज्ञान त्यांनी श्रवण केलं पाहिजे ना कोणीतरी. म्हणून त्याचं तत्वज्ञान त्यांनी श्रवण करण्याकरिता पुन्हा त्यानं आणखी तरतूद करून ठेवली. जसं हे त्र्यंबकेश्वर क्षेत्र आहे ना, तसं भगवंतानं त्यांनी सगळ्यात आधी क्षेत्र निर्माण केलं, त्याचं नाव आहे आनंदवन, म्हणजे काशी क्षेत्र. काशी, तुम्ही जर काशी खंड वाचला असेल तर त्याच्यात हे वर्णन आहे की आधी क्षेत्र निर्माण केलं काशी. त्या काशी क्षेत्रामध्ये शिव परमात्मा प्रत्यक्ष प्रगट झाला. त्याच्या अर्ध्या अंगातून भगवती जगदंबा त्यांनी प्रगट झाली, पार्वती. त्याच्या डाव्या अंगाच्या 6व्या अंशापासून त्यांनी महाराज एक पुरुष प्रगट झाला. त्या पुरुषाचं नाव त्यानंच विचारलं, मी कोण आहे? भगवान शिवाला विचारलं. त्यांनी सांगितलं, तू विष्णू आहेस. विष्णू म्हणजे काय? जो सगळ्या कानाकानामध्ये व्याप्त आहे त्याला म्हणतात विष्णू. असा तो विष्णू आहे. विश्व प्रविष्यती, जो सगळ्यांमध्ये प्रवेश करून राहतो त्याला म्हणतात विष्णू. म्हणे मी काय काम करू? म्हणे तू तपश्चर्या कर. त्या विष्णूने केली तपश्चर्या. त्या तपश्चर्याच्या प्रभावाने त्याच्या सर्व अंगातून घाम यायला लागला, मला सगळ्या अंगातून घाम आला. त्या घामातून त्यांनी एक समुद्र निर्माण झाला, त्याचं नाव आहे क्षीरसमुद्र. या क्षीरसमुद्रामध्ये तो विष्णू त्यांनी विचार करतोय, आता मी बुडून जाईल. घामाचा समुद्र तयार झाला, मग काय करावं? त्यानं त्यांनी स्वतःच्या सामर्थ्याने एक रूप धारण केलं, त्याचं नाव आहे अनंत रूप, म्हणजे शेष नारायण झाला. आणि शेषशय्या तयार करून हा विष्णू त्या शेषशय्येवर पहुडला. म्हणून त्यांनी जे जल आहे त्या जलाला म्हणतात नार, आणि त्या जलावर वास्तव्य करतो त्याला म्हणतात नारायण. म्हणजे आयन करणं म्हणजे वास्तव्य करणं, म्हणजे जो जलावर वास्तव्य करतोय त्याला म्हणतात नारायण. असा जो नारायण आहे तो त्यांनी भगवान शिवाचंच एक असणारं रूप आहे. म्हणून हरी आणि हर हे दोन नाहीत, हे एकच आहेत. हरी हरा भेद नाही, नका करू वाद. पण वाद घालायचं काही काम नाही, दोघे त्यांनी एकच आहेत अशा पद्धतीनं. म्हणून तोच नारायण अशा पद्धतीनं त्यांनी प्रगट झाला. मग या शिव परमात्म्याला जगाचा उद्धार करायचा आहे. याचे 5 रूप आहेत म्हणा, तुम्ही ऐकतात ना सर्वजण. महत्वाचा मुद्दा सांगतो, 5 रूप आहे. त्यातलं त्यांनी पहिलं रूप आहे शिव. त्यानं अजून त्यांनी 3 रूप धारण केली, ब्रह्मा, विष्णू आणि महेश. हे एका रूपात जग निर्माण केलं, एका रूपात जगाचं पालन करतोय, आणि रुद्र रूपामध्ये जगताचा त्यांनी संहार करतोय. पण त्याचं तिरोधान करण्याकरिता ईश्वर रूपानं त्यांनी महाराज महेश्वर रूपानं तो प्रत्यक्ष प्रकट झाला. शिव, महेश्वर, ब्रह्मा, विष्णू आणि रुद्र ही 5 रूप भगवंतानं अशा पद्धतीने धारण केली आणि खेळायला सुरुवात केली. हे संपूर्ण विश्व ब्रह्मदेवानं त्यांनी महाराज सृष्टी निर्माण केली. जीवजंतू निर्माण झाले. या जीवजंतूंवर अनुग्रह करण्याकरिता भगवंतानं त्यांनी महाराज विशेष अवतार धारण करायचं ठरलं, ज्ञान सांगायला सुरुवात केली. पण ते ज्ञान सांगताना या भगवान शंकरानं ते पार्वतीला त्यांनी सांगायला सुरुवात केली. ते आदिनाथ उमा बीज प्रगटले, ते बीज त्यांनी सांगायला सुरुवात केली. पण उमेला त्यांनी झोप लागली महाराज, कारण महत्वाचा मुद्दा सांगायला लागला की झोप येत असते बऱ्याच वेळेला. म्हणून त्यांनी महाराज जे हिताचं असताना ते जर त्यांनी सांगायला लागलं कोणी की झोप आल्याशिवाय राहत नाही, महत्वाचा विचार आहे. आणि भगवंताची कथा सुरू झाल्यावर तर नक्कीच झोप येते महाराज. कुठं रामायण असू द्या, रामकथा असू द्या, तिथं निद्रा देवी येतेच. ही निद्रा देवी म्हणजे कुंभकर्णाची बायको आहे. कुंभकर्ण मारला गेला ना, त्यावेळेस त्यांनी त्याची बायको धावत धावत रामाच्या समोर आली. आणि रामाला वाटलं आता शाप देते की काय. रामप्रभू त्यांनी पाहायला लागले, म्हणे घाबरू नको, तुला शाप द्यायला आले नाही, मग तुला सांगायला आले म्हणले. रामा, इथून पुढच्या काळामध्ये जेवढे जेवढे लोक तुझा महिमा लोकांच्या समोर वर्णन करून सांगतील प्रत्येक ठिकाणी येईल. म्हणे कशाकरिता? म्हणजे जेवढे लोक प्रेमानं तुझं चिंतन ऐकतील ना, सगळ्यांच्या मुंडक्यावर येऊन बसण्याकरिता, सगळ्यांच्या मानगोट्यावर येऊन बसेल. कशाकरिता? झोपी लावण्याकरिता तुझं ऐकू देणार नाही म्हणजे कोणाला. म्हणून ती त्यांनी निद्रा देवी येतच असते. मग सामान्य जीवाला त्रस्त करते असं काय? तिनं भगवती उमेला सुद्धा त्रस्त करून टाकलं. उमेला आली झोप, आणि तिला झोप आल्यानंतर त्यांनी महाराज भगवान शंकराने सांगायला सुरुवात केली. पण आता काय करावं? शंकरानं सांगितलेलं ते बीज त्यांनी वायाला जाऊ नये म्हणून त्यांनी भगवान नारायण, ज्याचं आपण आता वर्णन करून पाहिलं, त्या नारायणानं त्यांनी महाराज मत्स्य गर्भामध्ये अवतार धारण केला. तो त्यांनी महाराज मत्स्येंद्रनाथ या रूपाने त्यांनी माशाच्या गर्भात प्रवेश करून त्यांनी होता अंड्यामध्ये प्रवेश केला. आणि त्या अंड्यातून त्यांनी महाराज भगवान शंकरानं
देवानं सांगितलेलं बीज त्यांना ऐकलं आणि ते ऐकून त्यांनी मला त्याची परंपरा अशा पद्धतीने पुढे सुरू झाली. म्हणजे भगवान शंकरानं बीज सांगितलं ते विष्णूनं अशा पद्धतीने ऐकलं. म्हणजे मच्छिंद्रनाथ हे विष्णू त्यांनी स्वरूप आहेत. आता त्या विष्णूला परत तेच बीज दुसऱ्यांच्या समोर त्यांनी सांगायचंय. कसं काय सांगावं, कोणी ते ग्रहण करावं. मग ते बीज ग्रहण करण्याकरिता परत शंकराला प्रगट व्हावं लागलं. परत भगवान शंकर प्रगट झाले. कलकत्ता परिसरामध्ये त्यांनी महाराज पश्चिम बंगालमध्ये एक सरस्वती नावाची त्यांनी महिला आहे. गावाचं नाव मला आठवत नाही. नवनाथामध्ये असणारी ती कथा आहे. तिला बऱ्याच काळापर्यंत संतती नव्हती आणि मच्छिंद्रनाथ महाराज फिरत फिरत महाराज त्या स्थानापर्यंत गेले आणि गेल्यानंतर त्यांनी महाराज आदेश म्हणून त्यांनी हात मारला. अलख निरंजन त्यांनी बाई बाहेर आल्या. त्यांनी भिक्षा वाढली पण सुकलेली बाई होती. म्हणे का सुकलात बाई तुम्ही. म्हणे संततीने बऱ्याच काळापासून. मग भस्माची चिमूट काढून देऊन टाकले महाराज. म्हणे हे चिमूट टाकणे घे तुला पुत्र प्राप्त होईल. आता ते साधू निघून गेले. मच्छिंद्रनाथ महाराज आया बाया जमा झाल्या. आता बायकांचं कसं असतं महाराज, इकडून तिकडून सांगायला सुरुवात केली आणि मग सांगितलं कोण बाबा कुठून आला होता. भस्माची चिमूट दिली. ही जर त्यांनी खाल्ली दुसरंच काय झालं त्याच्या मागे निघून गेली मग काय करायचं. मग काय करू म्हणे ही टाकून दे म्हणे तू आता. म्हणून त्यांनी गायीच्या शेणाची जी राख आहे गोरक्षा आणि त्याच्यात ती चिमूट टाकून दिली आणि तिथे त्यांनी टाकल्यानंतर 12 वर्षानंतर मच्छिंद्रनाथ महाराज परत त्याच गावात गेले. त्या बाईच्या समोर जाऊन उभे राहिले. पुन्हा आदेश अलग निरंजन त्यांनी झालेला आहे. बाई त्यांनी बाहेर आले. विचारलं बाई कुठे आहे तुझा मुलगा. कुठे आहे म्हणलं की थरथर थरथर कापायला लागली. ओळखलं तोच आहे बाबा. आणि मी तो चिमूट फेकून दिली. आता काय करायचं. तिने खरं सांगितलं. घाबरली त्यांच्या समोर. मग त्यांनी सांगितलं कुठे नेऊन टाकली होती सांग. त्या उकिरड्याच्या समोर नेऊन उभं केलं आणि उभं केल्यानंतर त्यांनी आदेश म्हणून हात मारल्याबरोबर आतून आवाज आला आदेश. गोरक्षनाथ महाराज त्यांनी प्रत्यक्ष प्रगट झाले. 12 वर्षापर्यंत त्याच्यात राहिले. विशेष अवतार धारण केला तो त्यांनी भगवान शंकराचा अवतार आहे. मच्छिंद्रनाथांना तेच बीज सांगायचंय. हे सांगण्याकरिता गोरक्षाला प्रगट व्हावं लागलं. भगवान शंकराला परत यावं लागलं. आता परत भगवान शंकर प्रगट झाले. आता पुढे त्यांनी ते बीज सांगायचं. मग काय करायचं. परत त्यांनी पुढचा प्रसंग ऐका. मच्छिंद्रनाथांनी गोरक्षनाथांना त्यांनी शाबर विद्या शिकवली. या सगळ्या गोष्टी त्यांनी झाल्या. गोरक्षनाथ महाराज त्यांनी संजीवनी मंत्राचा जप करत होते आणि जप करत असताना मातीबरोबर खेळत होते. चिखलाचा एक मातीचा पुतळा तयार करायला सुरुवात केली आणि हा पुतळा तयार करता करता संजीवनी मंत्र म्हणत होते. हा संजीवनी मंत्र म्हणता म्हणता त्या पुतळ्यातच प्राण आले आणि त्याच्यातून गहिनीनाथ महाराज प्रत्यक्ष प्रगट झाले. गहिनीनाथाला प्रगट व्हावं लागलं आणि त्या गहिनीनाथाला त्यांनी प्रगट केल्यानंतर सांगितलं तुम्हाला संप्रदाय वाढवायचा आहे. जवळजवळ त्यांनी महाराज सगळेच नाथ प्रगट झाले ते वेगवेगळ्या ठिकाणी आणि अशा पद्धतीने परमार्थाचं तत्व जगाच्या समोर त्यांनी मांडत होते. पण सगळ्या नाथांनी चैतन्य स्वरूपात एकरूप व्हायचं ठरवलं. इकडे त्यांनी गर्भगिरी पर्वतामध्ये सगळ्या नाथांच्या समाध्या पाहायला मिळतात. औरंगजेबाचा कालावधी होता म्हणून सगळ्यांच्या कबरी करून टाकल्या. आता तिथे समाध्या त्यांनी तयार केलेल्या म्हणजे मच्छिंद्रनाथ तिकडेच आहेत. मायंबा सावरगावला त्यांनी आहेत. तिथं त्यांनी मढी स्थानामध्ये कानिपनाथ महाराज आहेत. असे सगळे त्यांनी नाथ त्या परिसरात आहेत. फक्त एका नाथांना सांगितलं की तुम्हाला थांबता यायचं नाही. मग पुन्हा त्यांनी महाराज भगवान शंकर अवतार धारण करून येणार आहे. ते जोपर्यंत येत नाही तोपर्यंत तुम्हाला समाधी घेता यायची नाही. मग गहिनीनाथांना सगळ्या नाथांनी आज्ञा दिली की तुम्ही थांबा. पण सगळ्या नाथ त्यांनी मंडळींचं म्हणणं ऐकून गहिनीनाथ महाराज एकटेच त्यांनी थांबले कलियुगामध्ये आणि हे त्यांनी महाराज जगाचा उद्धार करण्याकरिता ही प्रक्रिया सुरू आहे. वाट पाहतायत भगवान शंकर कधी अवताराला येतील आणि ते अवतार आल्यानंतर त्यांनी हे जे तत्व आहे मी त्यांच्या समोर त्यांनी सांगेन आणि मग मी समाधी घेईन. वाट पाहत होती पण कसे त्यांनी प्रगट होणार आहेत. म्हणून मुंगी पैठण त्यांनी परिसर आहे जो त्यांनी औरंगाबाद जिल्ह्यामध्ये आपण त्यांनी पाहतो. त्या परिसरामध्ये त्यांनी महाराज आपेगाव नावाचं एक गाव आहे. या आपेगावामध्ये त्यांनी महाराज विठ्ठल पंतांचं त्यांनी प्राकट्य झालं. त्यांच्या आई वडिलांना बऱ्याच काळापर्यंत संतती होत नव्हती. ती संतती त्यांनी महाराज होत नाही म्हणून व्याकुळ झाले होते. त्यांनी गायत्रीची पुरस्चरण केली होती. गोदावरीच्या पात्रात त्यांनी उभं राहून पैठणावरून निघालेली जी गंगा आहे ती गंगा आपेगावापर्यंत जाते आणि आपेगावातून त्यांनी वाहते. या आपेगावात त्यांनी राहणारे विठ्ठल पंतांचे वडील त्यांनी तपश्चर्या केली आणि तपश्चर्याचा परिणाम जर काय झाला असेल तर त्यांनी महाराज गहिनीनाथ महाराज स्वतः आले आणि या गहिनीनाथांनी त्यांनी महाराज त्यांना भस्म अशा पद्धतीने दिलेलं आहे. ते भस्म त्यांनी घेतलं आणि घेतल्यानंतर त्यांनी महाराज त्या भस्मापासून परिणाम असा झाला की त्यांना त्यांनी पुत्र प्राप्त झाला. त्या पुत्राचं नाव ठेवलं विठ्ठल पंत. ते विठ्ठल पंत त्यांनी महाराज आषाढ शुद्ध एकादशीच्या दिवशी जन्माला आले. आषाढ शुद्ध एकादशीच्या दिवशी त्यांचं खरं नाव आहे वेदमातू. ज्ञानोबरायांचं चरित्र ज्यावेळेला सांगितलं जातं त्याच्यात हे सगळे प्रसंग आहेत. पण वेदमातू जन्माला आला. सर्वांना आनंद झाला आणि या विठ्ठल पंताला एकादशीच्या दिवशी जन्माला आले म्हणून विठ्ठल असं नाव त्यांनी ठेवण्यात आलं. विठ्ठल मोठा झाला. अतिशय शीलवान गुणवान असणारा पुत्र आहे
या विठ्ठलपंतांना त्यांनी अशा पद्धतीनं तीर्थयात्रा करण्याची इच्छा झाली आणि तीर्थयात्रा करण्याकरिता निघाले. ते म्हटले त्यांनी मला रामेश्वराची यात्रा करायची आई वडिलांनी आज्ञा दिली. कृष्णाजी पंत देवकुळे म्हणून त्यांनी मला त्यांचे मामा होते जे पैठण क्षेत्रामध्ये राहत होते. त्यांच्याकडे शिकून आले होते विठ्ठलपंत आणि शिकून सोडून त्यांनी मला सुज्ञ झालेल्या विठ्ठलपंतांना यात्रा करावीशी वाटली. रामेश्वराच्या यात्रेला जात असताना भीमाशंकराच्या मार्गे खाली उतरत अलंकापुरात माझ्या आळंदीत आले आणि आळंदीत आल्यानंतर त्यांनी महाराज तिथे त्यांनी सिद्धोपंत राहत होते. सिद्धोपंत आणि गिरजाबाई हे दोघे जण त्यांनी महाराज आळंदी क्षेत्रात राहत होते. त्यांना एक कन्या आहे, तिचं नाव आहे मीनाक्षी. तिला त्यांनी महाराज वर शोधत होते आणि हा ब्राह्मण त्यांनी अलंकापुरामध्ये येऊन बसला. त्याने इंद्रायणीचं स्नान केलं, सिद्धेश्वराचं दर्शन घेतलं आणि त्यांनी पिंपळाच्या पारावर येऊन अशा पद्धतीने बसलेले आहेत. बसल्यानंतर त्यांनी स्नान संध्या आटोपून दैदिप्यमान असणारा ब्राह्मण दिसतोय. सिद्धोपंत विचारण्याकरिता गेले आणि गेल्यानंतर कोण्या गावाहून आलात, कसं काय तुमचं येणं झालं, आगमन झालं, सांगा तरी. मग हे सगळं सांगायला त्यांनी सुरुवात केली. मी आपेगाववरून आलेलो आहे, माझ्या वडिलांचं नाव गोविंद पंत आहे, माझ्या आईचं नाव नीराबाई आहे, असं त्यांनी माता पित्यांचं नाव सांगितलं. स्वतःचा परिचय दिला. यात्रा करण्याकरिता जातोय. सिद्धोपंतांनी त्यांना घरी नेलं आणि 15 दिवस आपल्या घरी थांबवलं. त्यांचा चांगला परिचय करून घेतला. त्यांचा स्वभाव त्यांनी कळाला. पण हळूच म्हटले त्यांनी माझी कन्या जिचं नाव मीनाक्षी आहे ती विवाहाची आहे, तुम्ही विवाह केला तर बरं होईल. ते म्हटले त्यांनी कसं काय विवाह करू म्हणे, मला स्वप्न पडलंय. सिद्धोपंत म्हणले सिद्धेश्वरानं स्वप्नात येऊन सांगितलं की त्या मीनाक्षी बरोबर विवाह करते. म्हणजे तुम्हाला स्वप्न पडलंय पण मला अजून स्वप्न पडलं नाही. मला जर स्वप्न पडलं तर मी स्वीकार करेन. आणि विठ्ठलपंतांनाही स्वप्न पडलं आणि सिद्धेश्वरानं स्वप्नात जाऊन सांगितलं लग्न करा. पण लग्नाची तिथी त्यांनी शेवटची राहिली होती. आई वडिलांना बोलवायला वेळ राहिला नव्हता. मग काय करावं, नाईलाज असतो. त्यांनी महाराज विवाह संपन्न झाला म्हणून त्यांनी महाराज सासू सासरे आणि दोघे पती पत्नी हे त्यांनी पंढरपूरच्या वारीला गेले. पंढरपूरची वारी झाल्यानंतर त्यांनी विठ्ठलपंतांनी सांगितलं मी आता रामेश्वराची यात्रा करण्याकरिता जातो आणि यात्रा करून परत आळंदीला येईल, मग आपण माझ्या आई वडिलांकडे जाऊ. म्हणून रामेश्वराच्या यात्रेला निघून गेले. तिथून परत त्यांनी अलंकापुरात आले आणि आळंदीत येऊन त्यांनी सिद्धोपंत आणि गिरजाबाई आणि त्यांनी महाराज विठ्ठलपंत आणि मीनाक्षी म्हणजे रुक्माई हे त्यांनी आपेगावला गेले. आपेगावला गेल्यानंतर त्यांनी महाराज तिथे फार समाधान वाटलं. गोविंद पंतांना नीराबाईला मुलगा आला, त्यांनी सुनबाईला घेऊन आला. फार त्यांनी समाधानानं आनंदानं त्यांनी महाराज स्वागत सत्कार झाला. आहेर एकमेकाला दिले. आनंदाचं वातावरण आहे. सिद्धोपंत गिरजाबाई अलंकापुराला पुन्हा निघून आले आणि विठ्ठलपंत त्यांनी तिथे राहू लागले. बऱ्याच काळापर्यंत संसारामध्ये रमले. काशीची यात्रा करावी वाटली म्हणून काशी यात्रा करण्याकरिता गेले. ते काशीला गेलेले असताना त्यांचे आई वडील त्यांनी मरण पावले. कोण्या वाट सुरू करून निरोप त्यांनी मिळाला तुमचे आई वडील वारलेले आहेत. म्हणून विठ्ठलपंत घाईघाईनं त्यांनी महाराज पुन्हा एकदा आपे गावात आले. तिथं राहू लागले. मन काय रमेना संसारामध्ये. मग त्यांनी महाराज तिथून अलंकापुरात सासूरवाडीत राहण्याकरिता आले. पण तरी सुद्धा मन रमेना 6 वर्ष लग्नाला त्यांनी होऊन गेले होते. संतती प्राप्त झाली नव्हती आणि संसार असा डळमळीतच होता. मन संसारात लागत नव्हतं. काय करावं. काशी पाहून आले होते म्हणून संन्यास घेण्याची इच्छा होती विठ्ठलपंतांना. पुन्हा पुन्हा विनंती करत होते रुक्माईकडे मला संन्यास घेऊ दे, मला संन्यास घेऊ दे. असं त्यांनी अट्टहास होता. ते म्हणायचे असं काय करता, अजून त्यांनी संन्यास घेण्याचं तुमचं वय आहे का, संतती तरी प्राप्त होऊ द्या मग संन्यास घेण्याकरिता जा. पण काही केलं ऐकणे. एक दिवशी भांडणच झालं दोघांचं आणि रागारागात त्यांनी रुक्माई म्हणली जा एकदाची घ्या संन्यास. यामध्ये मग संन्यास घेण्याकरिता निघाले. तिची आज्ञा समजून आणि संन्यास घेतला. त्यांनी संन्यास घेतला ही गोष्ट त्यांनी इकडच्या लोकांना कळाली. रुक्माई व्याकुळ झाली. तिने पिंपळाला प्रदक्षिणा मारायला सुरुवात केली. इंद्रायणीचं स्नान करावं, सिद्धेश्वराचं दर्शन करावं, पिंपळाच्या पाराला त्यांनी प्रदक्षिणा माराव्यात आणि प्रदक्षिणा मारता मारता भगवंताला साकडं घालावं की देवा माझा पती त्यांनी संन्यास घेऊन निघून गेला, आता माझ्या जीवनात काय अर्थ आहे. मला असं वाटतं माझ्या पतीनं परत त्यांनी घरी यावं. विनंती करायला सुरुवात केली. तिची विनंती सिद्धेश्वरानं ऐकली. सिद्धेश्वरानं विनंती ऐकली आणि मग त्यांनी महाराज हा सिद्धेश्वर भगवान म्हणजे काशी विश्वेश्वर भगवान एकच आहे महाराज. वाघुलेश्वर काय, त्र्यंबकेश्वर काय, एकच महादेव आहे. त्याची जी नाव आहे तसं सिद्धेश्वर काय, काशी विश्वेश्वर काय, एकच देव आहे. त्यानं स्वप्नात जाऊन सांगितलं महाराज ते ज्यांनी संन्यास त्यांनी दिला होता रामानंद स्वामी त्यांच्या स्वप्नात जाऊन सांगितलं की ज्याला संन्यास दिलेला आहे त्याचा प्रपंच इंद्राणीच्या गाठावर वाट पाहतोय, त्याला घरी पाठवा असं त्यांनी सांगितलं. ते मजल तर मजल करत रामानंद स्वामी आळंदीत आले. पण आल्यानंतर पिंपळाच्या पारावर सिद्धासन घालून त्यांनी बसले आणि बसल्यानंतर त्यांनी महाराज भल्या पहाटे सर्व सुवासिनी स्नान करून त्यांनी हातात पूजेची तबक घेऊन सिद्धेश्वराची पूजा करून पिंपळाला प्रदक्षिणा करण्याकरिता आल्या. रुक्माई पण त्यांच्यामध्येच आहे. रुक्माईनं सुद्धा नमस्कार केला. सर्वांना ज्याच्या त्याच्या परीने ते आशीर्वाद देत होते महाराज.
कोणाला सौभाग्यवती भव, कोणाला पुत्रवती भव, ज्याचा त्याचा अधिकार पाहून देत होते आशीर्वाद. रुक्माईला पाहिलं तरुण दिसते, सुवासीन दिसते, तिला त्यांनी काय आशीर्वाद द्यावा म्हणून त्या साधूला आशीर्वाद दिला, पुत्रवती भव. आता पुत्रवती भव आशीर्वाद त्यांनी प्राप्त झाला. तो आशीर्वाद प्राप्त झाल्याबरोबर रुक्माईने रडायला सुरुवात केली. पण एवढा चांगला आशीर्वाद दिला का रडतेस मग सांगायला सुरुवात केली. बाकीच्या स्त्रियांनी म्हणे ती त्यांनी दुःखी आहे, फार आभागी नाही म्हणे. काय झालं, तिचा पती संन्यास घेऊन निघून गेला, आता तिला संतती कशी प्राप्त होईल, तुम्ही पुत्रवती भव आशीर्वाद दिला. मग त्यांनी मला ते देवानं स्वप्नात येऊन सांगितलं होतं, जाण घेऊन येतो परिवार कळाला. पण सिद्धोपंतांचा आणि गिरजाबाईचा त्यांनी महाराज अशा पद्धतीने भाव या संन्याशानं घरी जाऊन अशा पद्धतीने जाणला आणि सर्वांना आपल्या बरोबर घेऊन काशी क्षेत्रापर्यंत गेले. याला बाहेर थांबवलं, घरामध्ये प्रवेश केला, आश्रमामध्ये प्रवेश केला आणि गेल्यानंतर त्यांनी महाराज तिथे विठ्ठलपंत त्यांनी चैतन्य आश्रम नावानं राहत होते. चैतन्य आश्रम जाऊन हाक मारले, चैतन्य चैतन्य म्हणून हाक मारल्याबरोबर त्यांनी कळालं गुरुजी आलेले आहेत. आणि हे त्यांनी आज जरा करड्या शब्दामध्ये बोलतायत. नमस्कार केला, नमस्कार केल्यानंतर विचारलं, चैतन्य तू संन्यास घेतल्यास गोष्ट खरी आहे, पण खरं सांग तू कोण आहेस, कुठून आलास, तुझं पूर्वचरित्र काय आहे. कळालं त्यांना की गुरुजींना माझ्याविषयी काहीतरी कळालेलं आहे. नाईलाज असतो खरं सांगावं लागलं, गुरुजी माझं नाव विठ्ठलपंत आहे, माझा परिवार त्यांनी इंद्रायणीच्या काठावर आहे, माझी पत्नी आहे, असा सगळाची सगळा त्यांनी प्रसंग वर्णन करून सांगितलं. आणि हा सांगितल्यानंतर त्यांनी महाराज गुरुजींनी सांगितलं, तुला आता संन्याशी राहता यायचं नाही, तुला गृहस्थाश्रमात परत जावं लागेल. नाईलाज झाला. विठ्ठलपंतांनी त्यांनी महाराज चरण धरले, गुरुजींचे, गुरुजी असं करू नका, मला परत प्रपंचात ढकलू नका, मला तिथे जायचं नाही अशी व्याकुळ विनंती करायला लागले. पण सिद्धोपंतांना आतमध्ये बोलावून घेतलं आश्रमात. सासरे बुवा, सासूबाई आणि पत्नी स्वतः डोळ्यासमोर दिसते, काहीच बोलता येईना. मग घृतकुंभ संभव नावाचा एक विधी आहे. घृत म्हणजे तूप आणि कुंभ म्हणजे गाडग. गाडग्यामध्ये तूप भरायचं, एक कणकीचा पुतळा तयार करायचा, तो पुतळा तयार करून त्याची पूजा विधी करायचा आणि तो त्या गाडग्यामध्ये तुपात भरायचा, गाडग बंद करायचं आणि त्याची त्यांनी पूजा करायची. मग संन्याशी दीक्षा त्यांनी जशी घेता येते तशी मोकळी करता येते. मोकळं केलं संन्याशी दीक्षेतून आणि त्यांना पुन्हा ग्रहस्थाश्रमात त्यांनी पदार्पण करायला सांगितलं. काय एवढं सगळं करायचंय, याचं कारण एवढंच आहे की भगवान शंकराला अवतार धारण करून यायचंय. महत्वाची गोष्ट आहे. गैरनाथ महाराज वाट पाहत आहेत, जे त्यांनी विष्णू स्वरूप आहेत आणि भगवान शंकर येणार आहेत. कशी येतील, कुठे येतील, ही सगळी तरतूद अशा पद्धतीने तयार झाली होती. आणि आता त्यांनी महाराज विठ्ठलपंतांना पुन्हा ग्रहस्थाश्रमात पाठवलं. आपल्या पत्नीला बरोबर घेऊन, सासू सासऱ्यांना बरोबर घेऊन विठ्ठलपंत त्यांनी महाराज अलंकापुरामध्ये अशा पद्धतीने आले. आणि आल्यानंतर आळंदीने त्यांनी महाराज गरज ओकायला सुरुवात केली. वा रे वा, संन्यास घेऊन गेला होता आणि पुन्हा बायको घेऊन त्यांनी अशा पद्धतीने आला. जर तुला त्यांनी स्वतःची इंद्रिय आवडत नव्हती, विषय आवडत नव्हता, काम आवडत नव्हता, तर संन्यास घ्यायचा कशाला. परत बायको करून त्यांनी गावामध्ये आलास. लोकांनी कठीण शब्दांमध्ये बोलायला सुरुवात केली. विठ्ठलपंतांची प्रताडणा सुरू झाली. सगळे लोक वाईट बोलतात, आता काय करावं. सिद्धोपंतांनी सांगितलं, आमच्या बरोबर राहू नका, थोडं तुम्ही त्यांनी दूर जाऊन राहा. म्हणून सिद्धबेटात जाऊन त्यांनी पर्णकुटी तयार केली. दोघे पती पत्नी तिथं राहायला. पोरांना भिक्षा मागून आणायची, तेवढीच भिक्षा त्यांनी खायची आणि ती भिक्षा खाऊन त्यांनी अशा पद्धतीने उदरनिर्वाह करायचा. पण गावात त्यांनी भिक्षा मागण्याकरिता गेले की लोकांनी कठीण शब्दांमध्ये बोलायचं आणि फार प्रताडणा करून फार त्रास द्यायचा. असं त्यांनी महाराज होऊ लागलं. सहनच होईना विठ्ठलपंतांना. बऱ्याच काळापर्यंत तिथे राहिले. पण आता असं वाटलं की हे अलंकापूर, आळंदी सोडून द्यावी आणि आळंदी सोडून आपल्या आपेगावला जावं. म्हणून आपेगावला गेले आणि आपेगावला गेल्यानंतर त्यांनी मला तिथे राहू लागले. पण सगळ्या लोकांना तिथेही कळालं होतं की संन्यास घेऊन परत ग्रहस्थाश्रमात आले म्हणून. आपेगावातल्या लोकांनी पण छळ मांडला. पण तिथे जाऊन एक चमत्कार झाला. तो म्हणजे असा की त्यांनी महाराज त्या संन्याशाने दिलेला आशीर्वाद होता, पुत्रवती भव. आता पुत्र होण्याची वेळ त्यांनी जवळ आली होती. म्हणून त्यांनी तपश्चर्या करू लागले. ती तपश्चर्या त्यांनी महाराज फळाला आली. गायत्रीची पुरस्चरण त्यांनी अशा पद्धतीने केलेली आहे. हा दिव्य असणारं जीवन विठ्ठलपंतांचं आहे. वयाच्या 55व्या वर्षी त्यांच्या जीवनामध्ये हा भाग्योदय झाला. भगवती गंगेची प्रार्थना करतायत, रोज उठून त्यांनी गायत्रीची पुरस्चरण करतायत, भगवंताचं स्तवन करतायत. असं दिव्य जीवन ज्या विठ्ठलपंतांचं त्यांनी झालं होतं, त्या विठ्ठलपंतांना आता पुत्ररत्न प्राप्त होणार आहे. तो जगाचा मालक, देवांचा देव असणारा महादेव, त्यानं त्यांनी महाराज विठ्ठलपंतांच्या हृदयामध्ये प्रवेश केला. विठ्ठलपंतांच्या हृदयातून त्यांनी रुक्माईच्या हृदयामध्ये प्रवेश केला. रुक्माई दैदिप्यमान अशा पद्धतीने दिसू लागली. तिचं तेज त्यांनी वाढू लागलं. वैराग्य तिच्यावर त्यांनी झळकून दिसू लागलं आणि 9 मास अशा पद्धतीने पूर्ण झाले. गर्भवती असणारी
असणारी ही त्यांनी रुक्माई तिचं तेज देवदेवता त्यांनी पाहत आहेत. त्यांना माहिती आहे अवतार होणार आहे, प्रत्यक्ष भगवान शंकर अवताराला येणार आहे. पण शंकर परमात्मा अवतार त्यांनी धारण करून येणार आहे. सर्वजण वाट पाहत होते. 9 मास पूर्ण झाले आणि ते पूर्ण झाल्यानंतर त्यांनी महाराज प्रत्यक्ष भगवान शंकर निवृत्तीनाथांच्या रूपाने त्यांनी प्रगट झालेले आहेत. जगाचा मालक देवांचा देव असणारा महादेव निवृत्तीनाथांच्या रूपाने प्रत्यक्ष प्रगट झाला. सर्वत्र आनंदाचं वातावरण झालं. रुक्माईला त्यांनी फार समाधान वाटलं. बऱ्याच काळापासून दुःख भोगलं होतं. सगळ्या जगानं फार त्रास दिला होता. संन्याशी म्हणून त्यांनी प्रतिज्ञा केली होती. कोणी बरं बघत नव्हतं, कोणी कोणांना सुद्धा देत नव्हतं. भिक्षा मागायला गेलं तर काही मिळत सुद्धा नव्हतं. आणि अशा अवस्थेत जीवन जगणारे, दुःखमय जीवन जगणारे हे त्यांनी दोघे पती पत्नी पुत्ररत्नाची प्राप्त झाली. एवढा आनंद झाला महाराज की त्या पुत्राला पाहतच राहिले. तो भगवान शंकर स्वतः निवृत्तीनाथांच्या रूपाने प्रगट झालेला आहे. निवृत्तीनाथांचं प्राकट्य झालं. त्याच्यानंतर 2 वर्षांनी ज्ञानोबरायांचं प्राकट्य झालं. त्यानंतर 2 वर्षांनी सोपान काकांचं प्राकट्य झालं. त्यानंतर 2 वर्षांनी मुक्ताईचं प्राकट्य झालं. असे त्यांनी 4 अपत्य प्राप्त झाले. लहानची मोठी अशा पद्धतीने होऊ लागलं. मुलं त्यांनी मोठे झालेली आहेत. या मोठ्या झालेल्या मुलांकडे पाहून मनात विचार यायला लागला की या मुलांचा मौजीबंधन संस्कार व्हावा, यांचं उपनयन संस्कार व्हावा, यांना त्यांनी जातीत घ्यावं, धर्मात त्यांनी घ्यावं, यांना जाणवं त्यांनी घालावं. या सगळ्या गोष्टी मनात येऊ लागल्या. मग काय करावं? गावातल्याच ब्रह्मवृंदांच्या समोर विठ्ठल पंतांनी त्यांनी विनंती करायला सुरुवात केली. अहो, माझी मुलं आता मोठी झालेली आहेत, त्यांचा मौजीबंधन संस्कार त्यांनी करणं गरजेचं आहे. तुम्ही त्यांचा मौजीबंधन संस्कार करावा, त्यांना जातीत घ्यावा अशी विनंती करायला सुरुवात केली. पण त्या लोकांनी ऐकलं नाही महाराज. मग पैठणला गेले. पैठणच्या लोकांच्या समोर विनंती केली, ब्राह्मणांच्या समोर. त्यांनी सुद्धा ते ऐकलं नाही. मग अलंकापुरात गेले. तिथे सुद्धा त्यांचं म्हणणं कोणी ऐकलं नाही. मग काय करावं? आता त्यांनी महाराज यांना संन्याशी म्हणत होते तिथपर्यंत ठीक आहे, पण आता त्यांच्या मुलांना सुद्धा संन्याशाची मुलं म्हणून त्यांनी हाका मारायला सुरुवात झाली. निवृत्तीनाथ दादा, ज्ञानोबराय, सोपान काका, मुक्ताई त्यांनी मला छोट्या छोट्या लेकरांमध्ये खेळायला जर गेले तर गावातले लोक सांगत होते, खबरदार त्या पोरांबरोबर जर खेळाल तर स्वतःच्या लेकरांना सांगत होते त्यांना स्पर्श करायचा नाही, त्यांना हात लावायचा नाही. ते त्यांनी संन्याशाची मुलं आहेत असं सांगून टाकलं महाराज. कोणी लेकर त्यांच्यावर खेळायला तयार नाही. फार वाईट परिस्थिती निर्माण झाली. काय करावं आता? म्हणून विठ्ठल पंतांनी रुक्माईने निर्णय घेतला की आता आपण त्यांनी हे स्थान सोडून द्यावं आणि काही दिवसापुरतं कुठेतरी बाहेर निघून जावं. कुठे जावं? म्हणून या त्र्यंबकेश्वरात यायचं ठरवलं. त्र्यंबकेश्वर क्षेत्रामध्ये यायचं आणि इथे काही दिवस त्यांनी राहायचं. पण इथे मजल करत प्रवास करत करत त्र्यंबकेश्वर क्षेत्रापर्यंत आले. 4 भावंड बरोबर आहेत. त्यांचे आईवडील विठ्ठल पंत, रुक्माई बरोबर आहे. आणि या 6 महालोकांनी मिळून त्यांनी भल्या पहाटे जागा होऊन तिथे गंगेचं त्यांनी स्नान करून आणि ब्रह्मगिरीची प्रदक्षिणा करायला सुरुवात केली. ब्रह्मगिरीची प्रदक्षिणा रोज उठून त्यांनी होऊ लागली. फार आनंद येऊ लागला, सत्संग होऊ लागला. विठ्ठलपंत मुलांवर त्यांनी चांगल्या पद्धतीने संस्कार करू लागले. रुक्माई त्यांनी महाराज प्रेमानं त्यांना लहानचं मोठं करू लागले. फार सुंदर वातावरणात लेकरं त्यांनी वाढू लागली. 3 महिन्यापर्यंत रोज प्रदक्षिणा झाली ब्रह्मगिरीची. नुसतं डोळ्यानं जरी ब्रह्मगिरी पाहिला तरी सुद्धा त्यांनी महाराज त्याला केवढी पावन स्थिती प्राप्त. दृष्टी पडता ब्रह्मगिरी त्या नाही यमपुरी. त्याला यमपुरीला जावं लागत नाही. म्हणून एवढं सामर्थ्य या ब्रह्मगिरीचं आहे. त्याची प्रदक्षिणा केल्यानंतर किती पुण्य त्यांनी होईल. नामाने प्रदक्षिणा आणि त्याच्या पुण्यालाही गणना. त्याच्या पुण्याला गणना नाही. 3 महिने सलग त्यांनी प्रदक्षिणा केल्या. तुम्ही ऐकतात ना सर्वजण की बाहेरून आवाज येतात म्हणून मला मोठ्यानं बोलावं लागतं तुमच्यासमोर. आणि मी नॉनस्टॉप बोलतोय कारण मला वाटतं सगळं चरित्र तुम्हाला कळावं. त्यांच्या नावाने आपण आलेलो आहोत ना, मग थोडं त्यांच्याविषयी आपण ऐकलं पाहिजे. महत्वाची गोष्ट आहे. मी तुमच्या समोर जर वेदांताच्या प्रक्रिया सांगितल्या असतं तर योग्य आधीच ऐकू येत नाही. आणि त्याच्यात पुन्हा तो वेदांत कळणं म्हणजे डबड्यात खडे घातल्यासारखं आहे. म्हणून त्यांनी त्या सगळ्या गोष्टी करण्यापेक्षा चरित्र मधुर आहे ते जर ऐकलं तर निदान आल्याचं सार्थक तरी आपल्या सर्वांना होईल. महत्वाची गोष्ट तुमच्या समोर सांगतोय, ऐका. प्रदक्षिणा अशा पद्धतीने त्यांनी सुरू झाली आणि प्रदक्षिणा त्यांनी होत असताना 3 महिने पूर्ण झाले होते. आणि एक दिवशी त्यांनी महाराज भल्या पहाटे प्रदक्षिणा करण्याकरिता निघाले. ते प्रदक्षिणेला गेलेले असताना सर्वांना त्यांनी महाराज एक व्याघ्र गर्जना ऐकू आली. वाघाची डरकाळी ऐकू आली. मोठ्यानं डरकाळी मारलेली आहे वाघानं. आणि ते ऐकल्यानंतर सर्वजण घाबरलेले आहेत. विठ्ठल पंतांना, रुक्माईनं, पोरांना त्यांनी जवळ घेतलेला आहे. आणि लपून बसा, लपून बसा, लपून बसा. वाघ आलेला आहे. सर्वांना सांगितलं. निवृत्ती जरा मोठा झालेला होता. या निवृत्तीने त्यांनी महाराज लपून बसायचं ठरवलं. निवृत्तीनाथ मला स्वतःच लपले.
रुक्माईने त्यांनी महाराज सोपान काकांना आणि ज्ञानोबारायांना जवळ घेतलं. विठ्ठलपंतांनी मुक्ताईला अशा पद्धतीने जवळ घेतलेल्या निवृत्तीनाथ महाराज स्वतः एकटे लपून बसलेले आहे. वाघ आलेला आहे, त्याची डरकाळी ऐकू आली होती, त्याच्या पावलांचा आवाज येऊ लागला. वाळलेल्या पानांवरून झप 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 त्यांनी पाय टाकत ते श्वापत चाललं होतं. आणि ते चालत असताना त्यांनी महाराज आणि सर्वांना जाणवलं की वाघ आपल्या जवळून अशा पद्धतीने जातोय. तो दूरपर्यंत जाण्याचा त्यांनी आवाज आला. दूर त्याची डरकाळी ऐकू आली आणि मग पक्की खात्री पटली की आता वाघ निघून गेलेला आहे. तो वाघ निघून गेल्यानंतर विठ्ठलपंत हाका मारायला सुरुवात करू हाका मारू लागली. रुक्माई, निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान, मुक्ताबाई सर्वांना त्यांनी हाका मारायला सुरुवात केली. सर्वजण विठ्ठलपंतांच्या जवळ आले. रुक्माई विठ्ठलपंतांच्या जवळ आली. ज्ञानोबरायांना सोपान काकांना घेऊन. मुक्ताई विठ्ठलपंतांच्या जवळच होती. पण सर्व एकत्र आलेले आहेत. 5 जण तर एकत्र आहेत, पण एक दिसत नाही. कोण दिसत नाही तर तो निवृत्ती दिसत नाही. आई आहे महाराज रुक्माई व्याकुळ होऊन त्यांनी आकांत करू लागली, माझा निवृत्ती कुठे आहे शोधा, माझा निवृत्ती, माझा निवृत्ती म्हणून त्यांनी हाका मारायला सुरुवात केली. विठ्ठलपंत शोधतायत निवृत्ती, निवृत्ती. रुक्माई शोधते निवृत्ती, निवृत्ती म्हणून हाक मारायला सुरुवात केली, पण निवृत्ती दादा ओढ येत नाहीत. ज्ञानोबराय, सोपान काका, मुक्ताई त्यांनी महाराज हाका मारतायत. हे निवृत्ती दादा, अरे कुठे आहेस निवृत्ती दादा, कुठे लपलास निवृत्ती दादा, असं काय करतोस निवृत्ती दादा, आमच्या समोर प्रत्यक्ष ये असं म्हणू लागले. पण निवृत्ती दादा मात्र काही दिसत नाही. सगळ्या जंगलामध्ये फिरून पाहिलं महाराज सर्वांनी मिळून. वाघ निघून गेला होता, निवृत्ती दिसत नाही, सर्वजण हजर आहेत. आता काय करावं, मनात वेगवेगळ्या प्रकारचे विचार येऊ लागले. वाघ आला होता, त्याचा आवाज सगळ्यांनी ऐकला, त्याच्या पावलांची झपझप सगळ्यांनी ऐकली आणि सगळेजण आहेत पण निवृत्ती दिसत नाही. आणि तो आपल्या बरोबर नव्हता आणि एकटाच कुठेतरी लपला होता. याचा अर्थ नक्की निवृत्तीला वाघानं नेला असेल. मन चिंतित नाही, वैरी चिंतित नाही, असं मन चिंतन करतं महाराज. आई वडिलांचं अंतकरण व्याकुळ झालं, माझा निवृत्ती कुठे असेल असा भाव त्यांनी अंतकरणातून प्रगट होऊ लागला. काय झालं असेल, वाघानं तर नेलं नसेल ना. याला त्याला विचारायला सुरुवात केली. गाव असा त्यांनी 11 वर्षाचा मुलगा होता, उंच होता, त्याचं नाक डोळे अशा पद्धतीचे होते, रंग असा होता, असा मुलगा कोणी पाहिला का, कुठे गेलेलं तुम्हाला दिसला का. याला त्याला विचारून थक्क झाले महाराज. पण निवृत्तीनाथ महाराज त्यांनी कोणाला सापडले नाहीत. त्यांच्या मनामध्ये भाव निर्माण झाला, बस आता त्यांनी आपला मुलगा वाघानं नेला आणि त्याचा मृत्यू झाला. नाईलाज त्यांनी झालेला आहे. रोज प्रदक्षिणा त्यांनी ब्रह्मगिरीच्या करतात हातात झालेल्या आहेत. या त्र्यंबकेश्वर क्षेत्रामध्येच राहिले महाराज विठ्ठलपंत आणि रुक्माई. ज्ञानोबराय, सोपान काकांनी मुक्ताई यांना घेऊन इथं राहिल्यानंतर 3 महिन्यानंतर पुन्हा निवृत्तीनाथांचं आगमन झालं. 3 महिन्यांनी निवृत्तीनाथ महाराज त्यांनी संध्याकाळच्या वेळेला समोरून येताना दिसले. ज्ञानोबरायांना, सोपान काकांना, मुक्ताईला त्यांना पाहून फार आनंद झाला. सांगू लागले आई वडिलांना आपला निवृत्ती दादा आला. धावतच त्यांनी महाराज गेले. आईनं त्यांनी हंबरडा फोडला, निवृत्ती म्हणून त्यांनी महाराज हृदयाला लावलं. व्याकुळ होऊन त्यांनी महाराज रडू लागले, कुठे गेला होतास रे निवृत्ती, का गेला होतास निवृत्ती सांग. 3 महिन्यापर्यंत त्यांनी तुझा कुठेच ठाव ठिकाणा नव्हता, तू कुठेच कोणाला सापडला नाहीस, कुठे गेला होतास सांग. मग निवृत्तीनाथांनी सांगायला सुरुवात केली, मी कुठे गेलो नव्हतो, मला नेलं होतं. म्हणे कोणी नेलं होतं. इथं त्यांनी ब्रह्मगिरीच्या या पर्वतामध्ये अनेक गुहा आहे, ती त्यांनी गहिनीनाथांची गुफा आहे. या गहिनीनाथांच्या गुफेमध्ये नाथ संप्रदायातले शेवटचे त्यांनी नाथ गहिनीनाथ महाराज वास्तव्य करतात. त्या गहिनीनाथांनी त्यांनी वाघाच्या रूपात येऊन त्यांनी मला त्यांच्या बरोबर नेलं आणि नेऊन त्यांनी माझ्या बरोबर त्यांनी संवाद साधला. काय संवाद साधला रे निवृत्ती सांगितलं. त्यांनी सांगितलं की मी त्यांनी या नाथ संप्रदायाच्या माध्यमातून धर्मप्रसार अशा पद्धतीने करतोय, तुझी वाट पाहतोय, तू सामान्य नाहीस. तत्वज्ञान सांगायला सुरुवात केली. माझ्यावर त्यांनी दिव्य असणारा अनुग्रह केला. ती कृपा त्यांनी मला त्यांच्याकडून अशा पद्धतीने प्राप्त झाली. मला तत्वज्ञान सांगितलं. सर्वं खलु इदं ब्रह्म निहनानास्ति किंचन ईश्वरो जीवकलया प्रविष्टो भगवानिति. हे तत्वज्ञान सांगितलं. एकमेव अद्वितीयं ब्रह्म, ब्रह्मच फक्त आहे, त्याच्या वाचून दुसरं काही नाही. वेदांत शास्त्राचे 3 प्रमेय आहेत. एक आहे ब्रह्म सत्य, दुसरा आहे जगन मिथ्या आणि तिसरा आहे जीव ब्रह्मैव नापरः. ब्रह्म सत्यम जगन मिथ्या जीव ब्रह्मैव नापरः. हे 3 त्यांनी प्रमेय माझ्या अंतकरणामध्ये उतरवले आणि मग वर्णन करून सांगितलं निवृत्ती हे जे तत्वज्ञान आहे आणि हे तत्वज्ञान त्यांनी सगळ्या जगाला कळावं. आजपर्यंत त्यांनी महाराज एक गुरु आणि एक शिष्य अशी परंपरा जगामध्ये रूढलेली आहे. हा रूढ झालेला व्यापार आहे. म्हणून त्यांनी ती परंपरा मोडायची आहे आणि सगळ्या जगाला भगवंताच्या भक्तीमध्ये चिंब करून टाकायचं आहे.
हे तत्वज्ञान सर्वांच्या समोर त्यांनी सांगायचंय, पण ते तत्वज्ञान सांगण्याकरिता त्यांनी पुढे केलेलं आहे आणि ते तत्वज्ञान मी घेऊन आलेलो आहे. निवृत्तीनाथांवर गहिनीनाथांचा अनुग्रह झाला, तेच हे स्थान आहे महाराज. ही त्यांनी दिव्य असणारी भूमी, जिथं गहिनीनाथांनी निवृत्तीनाथांवर त्यांनी कृपा केली. आणि याच परिसरामध्ये फिरत असताना, या ब्रह्मगिरीची प्रदक्षिणा करत असताना, त्या गंगाद्वाराच्या पायथ्याला दिव्य असणारं स्थान निवृत्तीनाथांनी शोधून ठेवलं. असं वाटलं की जेव्हा त्यांनी महाराज हे अवतार कार्य त्यांनी पूर्ण करायचं, हे माझं स्वतःचं स्थान आहे. निवृत्तीनाथ महाराज प्रत्यक्ष भगवान शिवशंकर आहेत आणि हे शंकराचं असणारं अनादी स्थान आहे. पण त्र्यंबक राजाच्या या क्षेत्रामध्ये, स्वतःच्या क्षेत्रामध्ये निवृत्तीनाथानं थांबायचा निश्चय केला आणि निश्चय करून त्यांनी स्थान अशा पद्धतीने निवडलं. ते स्थान निवडून ठेवलं. भगवंताला सांगितलं, पांडुरंगा याच स्थानावर मला समाधी घ्यायची आहे, असं त्यांनी मला देवाला सांगून टाकलेलं आहे. आणि आता त्यांनी पुन्हा एकदा हे सर्व भावंड आपल्या बरोबर घेऊन विठ्ठलपंत आणि त्यांनी रुक्माई अलंकापुराला त्यांनी आले. तिथं आल्यानंतर पुन्हा त्यांनी जातीत घेण्याचा प्रस्ताव मांडलेला आहे. सगळ्या ब्रह्मसभेनं निर्णय दिला. तुम्ही ऐकतात ना सर्वजण? महत्वाचा मुद्दा सांगतोय. ब्रह्मसभेनं निर्णय दिला की तुम्हाला जातीत घेता यायचं नाही, तुमच्या मुलांना जातीत घेता यायचं नाही म्हणे. काहीतरी प्रायश्चित्त तरी सांगा की जे प्रायश्चित्त केलं ना आम्हाला त्यांनी पुन्हा आमच्या लेकरांना जातीत घेता येईल. मग सांगितलं, तुम्ही मोठा अपराध केलेला आहे. तुम्ही त्यांनी संन्यासी होऊन पुन्हा गृहस्थाश्रमात आलेले आहात. तुम्हाला जर त्यांनी पुन्हा पूर्ववत वर्णाश्रमात घ्यायचं ठरलं तर तुम्हाला प्रायश्चित्त घ्यावं लागेल, ते म्हणजे देहांत प्रायश्चित्त. विठ्ठलपंताला आणि रुक्माईला त्यांनी देहांत प्रायश्चित्त घेण्याची आज्ञा देऊन टाकली धर्मसभेनं. नाईलाज झाला. विठ्ठलपंत ती आज्ञा ऐकून त्यांनी पर्णकुटीपर्यंत आले आणि आल्यानंतर त्यांनी महाराज या विठ्ठलपंतांनी रुक्माईला ती गोष्ट सांगितली की आपल्याला देहांत प्रायश्चित्त घ्यायचंय. मग काय करावं? देहांत प्रायश्चित्त घ्यायला जायचं. लहान लहान लेकरं आहेत, 4 चिमुरडे डोळ्यासमोर दिसत आहेत. यांना सोडून त्यांनी आपण कसं निघून जावं? मग दोघा आईवडिलांनी ठरवलं की या समाजामध्ये आपल्या मुलांना त्यांनी जगायचंय. आपण गेल्यानंतर, आपण नसताना यांच्यात जगायचंय. यांना जगण्याकरिता आधी आपण सक्षम केलं पाहिजे, यांच्यामध्ये क्षमता निर्माण केली पाहिजे की सगळ्या समाजाला सामोरं त्यांनी जावं. अशी क्षमता निर्माण करण्याकरिता दोघाही मात्या पित्याने संस्कार करायला सुरुवात केली. विठ्ठलपंतांनी त्यांनी महाराज गीतेचं तत्वज्ञान भावंडांना शिकवलं. रुक्माईनं प्रेम त्यांनी शिकवलं आणि सगळं त्यांनी झाल्यानंतर भगवान श्रीकृष्ण परमात्म्याची भक्ती प्राप्त झाली. कुळ हे पावन कृष्ण नामी, पण कृष्ण परमात्म्याची भक्ती अशा पद्धतीने मिळालेली आहे. आईनं त्यांनी निवृत्तीनाथांना समजून सांगायला सुरुवात केली, निवृत्ती माझा ज्ञानदेव सोपान आणि मुक्ता लहान लहान आहेत रे. आम्ही जर त्यांनी निघून गेलो किंवा उद्या जर आम्ही तुमच्यामध्ये नसलो तर त्यांनी महाराज या लेकरांना त्यांनी गरज पडेल त्यांनी मायेच्या सावलीची. म्हणून त्यांनी महाराज माझा ज्ञाना सोपान मुक्ताई यांच्या डोळ्यात कधी पाणी येऊ देऊ नकोस. यांना फार प्रेमानं त्यांनी जवळ घे. यांना आई वडिलांचं प्रेम तू स्वतः दे. तू थोरलायस, तुला आता सगळं कळायला लागलेलं आहे. निवृत्तीनाथांवर जबाबदारी आई वडिलांनी अशा पद्धतीने घातली. सगळ्या भावंडांच्या अंतकरणामध्ये भगवंताचं प्रेम त्यांनी रुजलं गेलं. त्यांना कळालं की या जगामध्ये आपलं म्हणण्यासारखं जर कोण असेल तर तो परमात्माच आहे. त्याच्या वाचून दुसरं त्यांनी आपलं म्हणण्यासारखं कोणी नाही. पण काही मागायचं असेल, काही सांगायचं असेल तर परमात्म्याच्या समोर त्यांनी महाराज सांगावं. त्याला माय समजावं, त्याला बाप समजावं, त्याला भाऊ समजावं, त्याला बहीण समजावं, त्याला सर्वस्व समजावं. हा भाव भावंडांच्या अंतकरणामध्ये उतरला आणि सगळी भावंड भरभरून त्यांनी महाराज कृष्ण परमात्म्यावर प्रेम करू लागली. महाराज त्या प्रेमानं त्यांनी चिंब झाले. ही मुलं भगवंताच्या प्रेमानं चिंब झालेली आहेत आणि पुन्हा ज्ञान संपन्न झालेली आहेत. म्हणजे ज्ञान प्राप्त होऊन पुन्हा भक्ती करतायत. 2 गोष्टी त्यांनी कळाल्या. आता आपण जायला काही हरकत नाही. विठ्ठलपंतांना आणि रुक्माईला त्यांनी असं वाटलं आणि मग दोघांनी त्यांनी एक योग्य असणारी वेळ शोधून जायचं ठरवलं. त्रिवेणी संगमामध्ये, जिथं आता सध्या कुंभमेळा चालू आहे, तिथं जायचं ठरवलं देहांत प्रायश्चित्त घेण्याकरिता. म्हणून त्यांनी लेकरांना जीव घातलेला आहे, त्यांना झोपवलेला आहे. आणि झोपवल्यानंतर त्यांनी महाराज विठ्ठलपंतांनी 2 पत्र लिहिले. एक पत्र लिहिलं निवृत्तीनाथांच्या नावे आणि एक पत्र लिहिलं ब्रह्मसभेच्या नावे. तुमच्या सांगण्यानुसार आम्ही आता त्यांनी देहांत प्रायश्चित्त घेण्याकरिता जातो आहोत. आमच्या मुलांना जातीत घ्या, असं त्यांनी पत्रात लिहिलं ब्राह्मणांच्या नावे. आणि निवृत्तीला लिहून ठेवलं, निवृत्ती तू थोरला आहेस, आम्ही जाणार आहोत देहांत प्रायश्चित्त घेण्याकरिता. हा ज्ञाना, हा सोपाना, ही मुक्ता त्यांनी आकांत करून विचारलं, आई कुठे आहे, बाबा कुठे आहे? यांना जवळ घे बरं निवृत्ती, यांना हृदयाला लाव, प्रेमानं त्यांनी त्यांच्या मस्तकावरून हात फिरव, कधी त्यांना आमची आठवण होऊ देऊ नकोस, असं त्यांनी महाराज पत्रामध्ये लिहून ठेवलं. आणि 2 पत्र त्यांनी महाराज भगवंताच्या समोर ठेवले आणि जाण्याकरिता निघाले.
विठ्ठलपंतांनी वळून पाहिलं लेकरांकडे आणि पाहून त्यांनी छातीवर दगड ठेवून जाण्याकरिता निघाले. पण रुक्माई आई आहे महाराज, तिचं हृदय त्यांनी व्याकुळ होऊ लागलं. मागे वळून वळून पाहते आहे, जशी हरणी त्यांनी खोप्याला सोडून निघून जावी, तिने त्यांनी पारसांना सोडून अशा पद्धतीने वनात जावं अशी अवस्था त्यांनी रुक्माईची झाली. काय करू, मागे वळून त्यांनी पाहते रुक्माईला झोपेतून जाग करावं असं वाटतंय. असं वाटतं हृदयाला लावावं, सोपानाची आलामाला घ्यावी, ज्ञानाच्या डोक्यावरून हात फिरवावा. देव माझ्या पोटी जन्माला आले, पण हे दैवा माझ्या भाग्यामध्ये काय लिहून ठेवलंस असा त्यांनी भाव अंतःकरणात निर्माण होऊन रडू लागले. पायातले जोडवे त्यांनी हातात काढून घेतले, वाजतील आणि जोडवे जर वाजले तरी मुक्ता जागी होऊन मला विचारलं, आई कुठे चाललीस का, काय उत्तर देईन मी तिला. म्हणून त्यांनी महाराज अशा पद्धतीनं हातात त्यांनी जोडवे काढून घेतले, मागे वळून पाहते, पुन्हा पुढे चालते, असं करत करत त्यांनी महाराज निघाली. भगवंताच्या समोर जाऊन त्यांनी बसले आणि देवाच्या समोर हात जोडून बोलायला सुरुवात करते. रुक्माई, पांडुरंगा तुला काही मागितलं नव्हतं रे, तुला काहीच मागितलं नव्हतं. एक त्यांनी छोटस घर असावं, मुड्या गोविंदाचा संसार असावा, त्याच्या 4 लेकरं असावीत, काही जास्त संपत्ती मागितली नाही, मान प्रतिष्ठा वैभव मागितलं नाही. पण काय माझ्या कपाळाला आलं आणि कशा पद्धतीने दुःख मला भोगावं लागतं. एवढे दैदिप्यमान लेकरं माझ्या घरी आहेत आणि या सगळ्या लेकरांना सोडून आता मला जायचंय. व्याकुळ झाली महाराज ती आई. पांडुरंगाच्या समोर पदर त्यांनी पसरून बोलायला लागली, पांडुरंगा माझ्या लेकरांना त्यांनी सांभाळ, की लेकर तुझ्या झोळीत टाकून त्यांनी जाते आहे असं त्यांनी भगवंताच्या समोर बोलून तिनं पाठ फिरवली. बाहेर अशा पद्धतीने निघून गेले आहे. विठ्ठलपंत आणि त्यांनी महाराज रुक्माई दोघेही देहांत प्रायश्चित्त घेण्याच्या उद्देशाने निघाले प्रयाग क्षेत्रात जाण्याकरिता. रडतायत आणि रुक्माई विठ्ठलपंतांच्या गळ्यात पडून रडू लागले. काय आपल्यावर वाईट परिस्थिती झाली, हे लेकर त्यांनी सोडून जाण्याची अवस्था झाली. व्याकुळ अंतःकरण होऊ लागलं आणि हे त्यांनी स्थिती निर्माण झाल्यानंतर समोरून गहिनीनाथ महाराज आले आणि गहिनीनाथांनी समजून सांगायला सुरुवात केली, चिंता करू नका, हे लेकर सामान्य नाहीत. तो जो निवृत्ती आहे हा प्रत्यक्ष महादेव आहे, तो त्यांनी ज्ञानदेव आहे हा महाविष्णू आहे, तो सोपान म्हणजे ब्रह्मदेव आहे आणि आदिशक्ती स्वतः त्यांनी मुक्ताईच्या रूपानं प्रगट झालेली आहे. चिंता करू नका, तुमच्या लेकरांना जगानं काय सांभाळायचं आणि सगळ्या जगाला तुमचे लेकर सांभाळतील असा त्यांचा अधिकार आहे. हे वैभव त्यांनी महाराज गहिनीनाथांनी वर्णन करून सांगितलं. आणि मग विठ्ठलपंत रुक्माई निवांत अशा पद्धतीने भगवंताचं चिंतन करत त्यांनी महाराज गेले. एकमेकाचा हात आपल्या हातात धरून ओम गंगाय स्वाहा म्हणून त्यांनी शरीर टाकून दिली महाराज पात्रामध्ये. इकडे त्यांनी रात्र निघून गेले आणि पहाड झाल्याबरोबर सगळ्यात आधी मुक्ताईला जाग आली. महाराज जागी होऊन पाहू लागले, माझी आई रोज मला जाग करत असते, आज आईनं कसं जाग केलं नाही म्हणून शोधायला सुरुवात केली. सगळ्या घरात शोधून पाहिलं, आई दिसत नाही. बाहेर अंगणात जाऊन पाहिलं, आई दिसत नाही. आई कुठे गेली असेल म्हणून त्यांनी घाईघाईनं घरात आली आणि भावांना जाग करू लागले, हे निवृत्ती दादा, हे ज्ञान दादा, हे सोपन दादा, अरे आपले आई बाबा कुठे दिसत नाही, कुठे गेले बघा. आणि मग सर्वांनी शोधायला सुरुवात केली. आई बाबा दिसत नाहीत महाराज. बाहेर आले, विचारपूस त्यांनी करतात, साऱ्या आपल्या गावात फिरून पाहिलं पण कुठेच त्यांनी महाराज माता पिता दिसत नाहीत. व्याकुळ होऊन हात जोडून विचारत होते, सांगा ना आमचे आई वडील कोणी पाहिले का. कोणी पत्ता सांगायला तयार नाही. रात्रीच्याच वेळेला निघून गेले होते. मग हरणी वाचून त्यांनी महाराज खूप ओस पडल्यासारखं झालं आणि लेकरं त्यांनी व्याकुळ होऊन अशा पद्धतीने मात्या पित्याला शोधू लागले. निवृत्तीनाथांच्या लक्षात आलं की माझ्या आईनं माझ्या वडिलांनी मला सांगितलंय की या भावंडांची जबाबदारी तुझ्यावर आहे निवृत्ती. यांना तू सांभाळलं पाहिजे, यांना तू लहानचं मोठं केलं पाहिजे आणि या माध्यमातून सगळ्या जगाला त्यांनी उद्धाराचं साधन दिलं पाहिजे. म्हणून निवृत्तीनाथ महाराज त्यांनी महाराज सगळ्या जगाचा उद्धार करण्याकरिता आलेले आहेत. खंबीरपणे त्यांनी महाराज बसलेले आहेत. गहिनीनाथ महाराजांचं पुन्हा आगमन झालं. निवृत्तीनाथांना सगळ्या भावंडांना त्यांनी अशा पद्धतीने सांभाळलं. निवृत्तीनाथांनी ज्ञानोबरायांना सोपान काकांना मुक्तीला अनुग्रह दिलेला आहे आणि त्यांच्या माध्यमातून परमार्थाची परंपरा सुरू झालेली आहे. ध्यानस्थ बसलेल्या निवृत्तीला त्यांनी महाराज एक दिवशी पाहायला मिळालं. निघून गेले होते ना देहांत प्रायश्चित्त घेण्याकरिता, ते देहांत प्रायश्चित्त घेतायत हे दृश्य त्यांनी प्रत्यक्ष निवृत्तीनाथाला डोळ्याला पाहायला मिळालं. आई वडिलांनी एकमेकाचे हात हातात धरले, वरतून उडी टाकून दिलेली आहे. खाडकन डोळे उघडले. निवृत्तीनं डोळे उघडल्याबरोबर गहिनीनाथ महाराज समोर उभे आहेत. सांगितलं, चिंता करू नकोस, जे पाहतोस ते खरं आहे, त्याचा स्वीकार कर आणि ते निमूटपणे त्यांनी घेऊन सगळ्या जगाच्या उद्धाराचं काम तुला त्यांनी करायचंय. निवृत्तीनाथांनी स्वतःला सावरलं आणि सावरून त्यांनी महाराज पुढे दिव्य असणारं भगवत कार्य त्यांनी सुरू झालं. या निवृत्तीनाथांनी त्यांनी महाराज सगळ्या भावंडांना तत्वोपदेश त्यांनी केला आणि तो तत्वोपदेश केला असं नाही, सगळ्या जगाला तत्वोपदेश करणं इतकं सक्षम करून ठेवलं. मग कालांतरानं त्यांनी पैठण क्षेत्रामध्ये शुद्धीपत्र मिळालं. लांबलचक प्रसंग आहे तो, तेवढा सांगण्या इतका वेळ आता माझ्याकडे नाही.
संपूर्ण त्यांनी चरित्र जर पाहायचं असलं तर त्याला 7 दिवस लागतात. म्हणून अशा पद्धतीने त्यांनी मला शुद्धीपत्र प्राप्त झालं. सगळ्या पैठण गावानं खांद्यावर घेऊन नाचायला सुरुवात केली. ज्ञानेश्वर महाराजांचा विजय असो, निवृत्तीनाथांचा विजय असो, एवढा महिमा त्यांनी वाढला का रेडा त्यांनी वेद बोलला, रेड्याच्या मुखातून वेद त्यांनी बोलवला, म्हणून त्यांनी महिमा वाढू लागला. आता त्यांनी महाराज ते गाव तिथं थांबायचं आणि निघून जायचं. कृष्णाजी पंतांच्या घरी पितर जेवायला बोलावले खरोखरचे. चमत्कार अनेक प्रकारचे झाले. मग तिथून पुढचा प्रवास सुरू झाला. तो प्रवास नेवासा क्षेत्राच्या दिशेने त्यांनी महाराज होऊ लागला. पैठणातून नेवासाकडे जाण्याकरिता निघाले आणि नेवासाकडे जात असताना बैलगाडीत बसून चाललेले आहे. 4 भावंड आहेत. बैलगाडी चालवणार आहे तो रेडा बरोबर घेतलेला आहे. त्याच्याबरोबर रेड्याचा मालक सुद्धा आहे. एवढे त्यांनी रस्त्याने चालले. कोणी कोणाशी काही बोलत नाही. बैलांच्या गळ्यामध्ये असणारी जी घुंगरं आहेत ना त्या घुंगरांचा आवाज येतो आहे. शांत असणारा रस्ता, बैलांच्या टापांचा आवाज त्यांनी येत होता. आणि या शांत वातावरणामध्ये आणि एक हुंदका ऐकू आला मला सर्वांना. कोण रडत आहे? निवृत्तीदादानं मागे वरून पाहिलं. मुक्ताईनं सहजच उत्तर दिलं, हा ज्ञानदादा रडतोय. ज्ञानोबा रडत होते. गाडी थांबली. गाडीवर उडी मारली महाराज ज्ञानोबारायांनी आणि उडी मारून रस्त्याच्या कडे एका दगडावर जाऊन बसले. निवृत्तीनाथ दादा त्यांनी जवळ गेले. निवृत्तीदादांना आईचे शब्द आठवले. निवृत्ती, तू थोरलायस. माझ्या बाळांच्या डोळ्यामध्ये कधीच पाणी आलेलं पाहू नकोस असं सांगून ठेवलं होतं आईनं. घाईघाईने त्यांनी ज्ञानोबारायांच्या जवळ गेले. ज्ञानोबारायांना जवळ घेऊन विचारलं, ज्ञाना का रडतोस? ज्ञानोबारायांनी त्यांनी प्रश्न विचारला, दादा आपण जातो कुठे आहोत? कशाकरिता जातो आहोत? ज्या जगाच्या समोर चमत्कार करावा लागतो तेव्हा लोक नमस्कार करतात, अशा समाजात जायचं. आणि कशाकरिता जायचं? काय काम आहे या समाजात जाण्याचं? असं ज्यावेळेला बोलायला सुरुवात केली त्यावेळेला निवृत्तीनाथांनी तिथेच रस्त्यात सांगितलं, ज्ञाना तू सामान्य नाहीस. जगाचा उद्धार करायचाय, जगाचं हित करायचंय. ते करण्याकरिता तुझ्या मुखातून त्यांनी असे शब्द बाहेर येत आहेत. तो श्रीकृष्ण परमात्मा जसा मुरली वाजवतून त्याच्या मुरलीतून त्यांनी ध्वनी बाहेर पडतो, असे तुझ्या मुखातले शब्द त्यांनी त्याच्या मुरलीच्या ध्वनीसारखे आहेत. पण त्या श्रीकृष्ण परमात्म्याने जी गीता जगाला त्यांनी सांगितली, त्या गीतेचं तत्वज्ञान तुला विस्तारानं जगाच्या समोर त्यांनी सांगायचंय. तुला आता शांत बसून चालणार नाही. निवृत्तीनाथांनी ज्ञानोबारायांना आज्ञा केली आणि मग नेवासा क्षेत्रामध्ये गेल्यानंतर पैस खांबाला टिकून ज्ञानोबाराय बसले. तिथं प्रेत जिवंत केलं. ते त्यांनी महाराज जिवंत झालेलं प्रेत मध्ये ते त्यांनी लिखाण करण्याचं काम अशा पद्धतीने करू लागले. आणि ज्ञानेश्वरी ज्ञानोबारायांनी सांगितली आणि त्यांनी लिहून काढली. महत्वाचा विचार आहे महाराज. म्हणून ज्ञानेश्वरी सांगितली, ज्ञानोबारायांनी लिहिली नाही. म्हणून त्यांनी महाराज ज्ञानेश्वरीचं अशा पद्धतीने जगाला लाभ झाला. भावार्थ दीपिका प्रगट झाली. भावार्थ दीपिका श्रीकृष्ण परमात्म्याने जी गीता सांगितली त्या गीतेतला जो भाव आहे त्याचा दिव्य असणारा अर्थ सगळ्या जगाच्या समोर ज्ञानोबारायांनी प्रगट केला. आणि तो प्रगट करून जगताचा उद्धार केला. प्रगट गुह्य बोले आणि विश्व ब्रह्मची केले. म्हणून ब्रह्मानंद लहरी प्रगती केली. हे जर कोणाच्या कृपेमुळे झाली असेल तर ती निवृत्तीदादांच्या कृपेने झाली. ही तेवढीच महत्वाची गोष्ट आहे. ज्ञानोबारायांनी आपल्या अंतकरणातला त्यांनी आदर भाव निवृत्तीनाथांच्या समोर व्यक्त करावा. प्रभू तुम्ही महेशाची या मूर्ती, मी दुबळा अर्चित असे भक्ती, तरी बोल जरी गंगावती तरी स्वीकाराल कीजे. तुम्ही सामान्य नाहीत. नमो विशद बोध विदग्धा विद्या रविंद प्रबोधा पराप्रमेय प्रमदा विलासिया अनेक ओव्यात मावळीत विश्वाल हसू नवल उदेला चंडांशू आदोय अब्जिनी विकासू वंदू आता अशा अनेक ओव्या श्रीगुरूंचं वर्णन करणं हे असो हा दिठवा जायावरी धडके का पद्म करू माथा पारुखे तो जीवाची परितुके महेशेसे असं तुमचं सामर्थ्य आहे. त्या श्रीगुरूंची वंदना त्यांनी ज्ञानोबाराय अशा पद्धतीने करतायत. ते समोर बसून त्यांनी महाराज ऐकतायत आणि मग अशा पद्धतीने सच्चिदानंद बाबा आदरे लेखक झाला म्हणत त्यांनी अशा पद्धतीने ज्ञानेश्वरी लिहून पूर्ण झालेली आहे. ज्ञानोबारायांनी सांगून झालेली आहे. आणि सगळ्या साधकांचा उद्धार करण्याकरिता माऊलीने त्यांनी हा अट्टहास केला. तो कोणाच्या कृपेनं केला, कोणाच्या आज्ञेनं केला असं विचारत असाल तर ते निवृत्तीनाथ महाराज आहेत. म्हणून ते निवृत्तीनाथ महाराज जगाच्या हिताकरिता प्रगट झाले. म्हणून त्यांच्यासारखं धन्य या जगामध्ये दुसरं कोणी नाही. म्हणून त्यांनी नाथ महाराजांना त्यांचा तो महिमा माहीत झालेला आहे, तो त्यांना कळालेला आहे. म्हणून एकदा धन्य म्हणून थांबत नाहीत, दोनदा त्यांनी महाराज धन्य म्हणतात. आणि निवृत्तीनाथांना निवृत्तीनाथ न म्हणतात आणि देव म्हणतात. तो महादेव निवृत्तीनाथांच्या रूपाने प्रगट झाला म्हणून तो धन्य धन्य आहे. तुमचा काय महिमा वर्णन करावा असं नाथ महाराज अभंगाच्या पहिल्या चरणात निवृत्ती देवा
धन्य निवृत्ती देवा, निवृत्ती देवा तुम्ही धन्य आहात। निवृत्ती आणि देव दोन शब्द एकत्र केले महाराज। तो देव स्वतः निवृत्ती स्वरूपाने प्रगट झाला। नाव सुद्धा अशी सुंदर ठेवली महाराज। निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान आणि मुक्ता। निवृत्त ही एक स्थिती आहे महाराज। निवृत्त ही एक अवस्था आहे। परमार्थ करणाऱ्या माणसाने त्यांनी महाराज ती अवस्था जीवनामध्ये प्राप्त करून घ्यावी। त्याने त्यांनी महाराज कधीतरी निवृत्त होऊन परमार्थ केला पाहिजे, नाही तर संसार कायम स्वरूपीचाच आहे महाराज। जन्मभर संसार मागे लागलेला आहे। सगळे त्यांनी लोक शेंडी सगळं संसारात बुडालेली आहेत। काहींच्या शेंड्याच उंबऱ्याला बांधलेल्या आहेत। ते घरच सोडित नाहीत महाराज। घरातूनच बाग देतात। कोकोची कुत्याला घर कोंबडा म्हणायचं, घर सोडित नाही। आता 9-10 दिवस तुम्ही वारी करता आलात म्हणजे कुठेतरी प्रपंचाला चिमटा घेऊनच आलात की नाही? पण असा चिमटा घ्यायला सगळेजण तयार होत नाहीत। महत्वाची गोष्ट आहे। त्यांना वाटतं आपल्या जागेवर त्यांनी परमार्थ करता येईल, घरी बसून त्यांनी परमार्थ होत नसतो। साधू संतांनी त्यांनी महाराज निवृत्त होऊन जगात अशा पद्धतीने परमार्थाचा पाया भरला महाराज। महत्वाची गोष्ट सांगतात कितीतरी त्यांनी महाराज काही ओव्या मला सांगता येतील म्हणे, ग्रह प्रपंची जरी सुख जोडे तरी का सेविती गिरीकडे। घरात राहून प्रपंचात त्यांनी राहून जर त्यांनी सुख जोडलं जात असतं तरी का सेविती गिरीकडे, का बरं गिरी पर्वतांमध्ये सर्वजण त्यांनी जाऊ लागले। अरे राज्य टाकून गेले थोडे ते काय वेडे म्हणावे, जे राज्य टाकून त्यांनी गेले ते काय वेडे आहेत। सगळे जुने त्यांनी राजे रजवाडे तुम्ही बघा, श्रीमद भागवतामध्ये अनेक राजांचं वर्णन आहे महाराज। म्हणे उत्तानपाद नावाचा राजा, त्यानं ध्रुवाच्या हातात आपलं राज्य देऊन टाकलं आणि तपश्चर्या करण्याकरिता निघून गेला। अनेक त्यांनी राजे, पृथू नावाचा राजा, त्यानं आपलं राज्य त्यांनी मुलांच्या हातात दिलं, तपश्चर्या करण्याकरिता निघून गेला। असे भरत नावाचा राजा, ज्याच्या नावावरून आपल्या देशाचं नाव भारत आहे। खरं तर आपल्या देशाचं नाव आहे आजनाभ पर्वत, तुम्ही ऐकतात ना सर्वजण? त्याचं नाव आहे आजनाभ पर्वत। पण या आजनाभ पर्व नावाच्या क्षेत्रावरती या भरत नावाच्या राजानं 10,000 वर्ष राज्य केलं भरतानं, म्हणून त्याच्या नावावरून आपल्या देशाचं नाव पडलं भारत। त्याला भारत म्हणण्याचं कारण तो भरत आहे। पण या भरतानं त्यांनी महाराज सर्वस्व टाकून अशा पद्धतीने वनात जाऊन भगवंताचं चिंतन केलं। का केलं? त्याचं कारण त्याच्या अंतःकरणामध्ये जी निवड तयार झाली तिचं नाव आहे निवृत्ती। निवृत्ती ही अवस्था आहे, निवृत्ती ही स्थिती आहे। म्हणून संसारात त्यांनी राहावं, पण किती दिवस राहावं? आपण गोचड्यासारखे संसाराला चिकटलेलो आहोत। या संसारातून बाजूला निघण्याची वृत्ती माऊली म्हणतात, झडझडवणे वहिला निघ ये भक्तीचे वाटे लाग, जिया पावसी अभ्यंगणीचं धाम माझे। भगवंताचा मनोगत सांगितलंय। झडझडून बाजूला निघण्याची जी वृत्ती त्याला म्हणतात निवृत्ती। संसारात त्यांनी महाराज अंतःकरणातून काढून टाकण्याची जी वृत्ती त्याला म्हणतात निवृत्ती। म्हणून संसारातून निवृत्ती झाली आणि संसारातून निवृत्ती झाल्यानंतर त्यांनी महाराज संन्यास घेतला आणि संन्यास घेतल्यानंतर पुन्हा गुरुजींच्या आज्ञेनं त्यांनी महाराज संसारात यावं लागलं। म्हणून पहिला जो मुलगा झाला त्या मुलाचं नावच ठेवलं महाराज निवृत्ती। निवृत्त झाल्यानंतर मुलगा झाला म्हणून त्याचं नाव ठेवलं निवृत्ती। आणि पुढचा मुद्दा ऐका, निवृत्त झाल्याशिवाय ज्ञान प्राप्त व्हायचं नाही। फक्त ज्ञानाचा दिखावा केल्यानं, परमार्थाचा दिखावा केल्यानं मनुष्य त्यांनी ज्ञानी होत नसतो। त्याच्यात प्रॅक्टिकली उतरावं लागतं। संसाराची आसक्ती जर अंतःकरणातून बाजूला गेली नाही तर ज्ञान प्राप्त व्हायचं नाही, आणि ज्ञान प्राप्त झालं नाही तर मोक्षापर्यंत जाता यायचं नाही। महत्वाची गोष्ट आहे, ज्ञान हे अवांतर प्रयोजन फल आहे आणि मोक्ष हे परम प्रयोजन फल आहे। पण मोक्षापर्यंत जायचं असेल तर त्यांनी महाराज मुंडनानं नाही ज्ञानानं जाता येतं। म्हणून ज्ञानेनं मोक्ष न तो मुंडनेनं, आणि मुंडन केल्यानं मोक्ष प्राप्त होत नाही, ज्ञानानं मोक्ष प्राप्त होतो। म्हणून नाही ज्ञानेनं सदृशम, आणि ते ज्ञान जर आपल्या जीवनामध्ये प्राप्त व्हावं असं वाटत असेल तर कुठेतरी आपल्या जीवनामध्ये निवृत्ती आली पाहिजे। ती निवृत्ती अतिशय महत्वाची आहे। म्हणजे त्याच्या जीवनामध्ये निवृत्त स्थिती प्राप्त होईल तो खऱ्या अर्थानं धन्य आहे। पण तो देवत्वाला प्राप्त होतो असाही अभंग लावता येईल, धन्य धन्य निवृत्ती देवा। निवृत्त स्थिती धन्य आहे। त्या निवृत्तीनंतर ज्ञान प्राप्त झालं आणि जगाचा उद्धार ज्ञानाच्या माध्यमातून त्यांनी होऊ लागलं महाराज। हे ज्ञान जीवनामध्ये आलं की त्या ज्ञानाला अजून एक अवस्था प्राप्त होते, त्याचं नाव आहे सोपान। सोपान ही स्थिती आहे, सोपान ही अवस्था आहे। सोपान म्हणजे पायरी। सोपान शब्दाचा अर्थ करतो पायरी। कशाची पायरी? ब्राह्मी स्थितीची पायरी, मुक्त स्थितीची पायरी। ज्ञानाच्या माध्यमातून त्यांनी सोपानापर्यंत गेलं पाहिजे आणि सोपान स्थिती प्राप्त करून त्यांनी महाराज मुक्त झालं पाहिजे। म्हणून मुक्ता ही त्यांनी चौथी आहे। ही भावंडच आपल्या जीवनाला त्यांनी आपल्या जीवनाची रूपरेषा दाखवतात। त्यांना धन्य का म्हणतात नाथ महाराज? त्याचं कारणच आहे की भावंड म्हणजे आपल्या जीवनाचं त्यांनी प्रत्यक्ष दर्शन आहे। ज्यानं जीवनामध्ये निवृत्त स्थिती प्राप्त करून घेतली त्याला ज्ञान प्राप्त होईल।
ज्याच्या जीवनामध्ये ज्ञान आलं त्याला सोपान ही स्थिती प्राप्त होईल, आणि जो सोपान स्थितीत गेला त्याला मुक्त त्यांनी अवस्था प्राप्त होईल. म्हणून त्यांनी या 4 पायऱ्यांमधून आपल्याला प्रवास करायचा आहे. तो प्रवास सांगण्याकरिता ही भावंड आपल्या समोर आहेत, पण प्रत्यक्ष महादेव प्रगट झालेला आहे आणि हे सांगण्याकरिता आलेला आहे. म्हणून धन्य धन्य निवृत्ती देवा, म्हणून हे महादेवा तुम्ही धन्य आहात. काय तुमचा मी महिमा वर्णन करून सांगू, असं त्यांच्या समोर त्यांनी बोलतायत. ज्ञानोबरायांनी साधकांकरता ज्ञानेश्वरी त्यांनी प्रगट केली. ज्ञानेश्वरी ज्ञानोबरायांचे 3 ग्रंथ जगात प्रसिद्ध आहेत. तुम्ही ऐकतात ना सर्वजण? महत्वाचा मुद्दा सांगतो. कीर्तनाची वेळ 2 तासाचीच आहे ना, म्हणजे अजून माझ्याकडे वेळ आहे. 20 मिनिटं तरी अजून माझ्याकडे आहेत. तुम्ही शांत चित्तानं ऐका. मला वाटतं तिकडे आरती चालू आहे म्हणजे ती आता थांबेल. शेवटचे 10-20 मिनिटं तुम्हाला चांगलं ऐकता येईल. लक्षपूर्वक ऐका. 3 ग्रंथ ज्ञानोबरायांचे प्रसिद्ध आहेत. पहिला त्यांनी ग्रंथ आहे ज्ञानेश्वरी, दुसरा ग्रंथ ज्ञानोबरायांचा आहे अमृतानुभव, आणि तिसरा ग्रंथ आहे चांगदेव 65. 3 ग्रंथ प्रसिद्ध आहेत. हे 3 ग्रंथ ज्ञानोबरायांनी 3 कारणांकरता त्यांनी प्रगट केले. ज्ञानेश्वरी सांगितली साधकांकरता, अमृतानुभव सांगितला जीवनमुक्तांकरता, आणि चांगदेव 65 सांगितली योगी पुरुषांकरता. 3 लोकांकरता 3 ग्रंथ सांगितले. ज्ञानेश्वरी सांगून झाली, पुढे निघाले. पुढचा प्रवास ब्राह्मणी गावापर्यंत झाला. ब्राह्मणी गाव, या ब्राह्मणी गावात त्यांनी राहण्याकरिता आले, आणि तिथे त्यांनी महादेवाचं मंदिर आहे जुनं, त्या मंदिरात राहू लागले. पण रस्त्यानं चालता चालता त्यांनी मला प्रश्न विचारला निवृत्तीनाथांनी ज्ञानोबरायांना, म्हणजे ज्ञानदेवा सगळ्या जगाच्या उद्धाराकरिता साधकांकरिता ज्ञानेश्वरी सांगितली गोष्ट खरी आहे, पण तुझा स्वतःचा काय अनुभव आहे तो मला सांगितला नाही. थोडा अनुभव सांगितला तर बरं होईल. गुरुजींचे शब्द त्यांनी लक्षात राहिले. मग काय केलं माहिती आहे? ब्राह्मणी गावात आल्यानंतर निवृत्तीनाथांना असं वाटलं की आपण त्यांनी महाराज प्रवरा संगमावर स्नान करण्याकरिता जाऊ. तिथून गोदावरी आणि प्रवरेचा संगम आहे, त्या संगमावर स्नान करण्याकरिता निवृत्तीनाथ महाराज त्यांनी निघून गेले. ते 10 दिवसांनी परत आले. 10 दिवसांनी ते जोपर्यंत गेलेले आहेत त्या काळामध्ये ज्ञानोबरायांनी ब्राह्मणी गावामध्ये बसून आणि अमृतानुभवाची रचना केली. अमृतानुभव नावाचा ग्रंथ स्वतःचा अनुभव लिहून ठेवला, आणि गुरुजी आल्यानंतर त्यांना नमस्कार केला, आणि नमस्कार करून त्यांनी महाराज ग्रंथ गुरुजींच्या हातात दिला. हा त्यांनी महाराज अशा पद्धतीनं स्वतःचा अनुभव अमृतानुभव रूपाने त्यांनी प्रगट करून गुरुजींच्या समोर दिला. त्या अमृतानुभवामध्ये 5 श्लोक आहेत सुरुवातीला, आणि त्या 5 श्लोकांमध्ये माऊली ज्ञानोबरायांनी पहिल्या श्लोकात श्री गुरूंची वंदना केली. ते त्यांनी महाराज यदक्षर मनाख्ययम आनंदम मजमव्ययम श्रीमन निवृत्तीनाथेती ख्यातम दैवतम अहम आश्रय. निवृत्तीनाथ नावानं ख्यात असणारा जो देव आहे आणि त्या देवतेला मी नमस्कार करतो. म्हणजे ज्ञानोबराय निवृत्तीनाथाला देव म्हणतायत, आणि म्हणून नाथ महाराजांनी या ठिकाणी सुद्धा निवृत्ती देवा असा शब्द त्यांनी उच्चार. म्हणून निवृत्ती देवा म्हणण्याचं हे कारण आहे की त्यांनी निवृत्तीनाथांना ज्ञानोबराय स्वतः अशा पद्धतीने देव म्हणतात. अमृतानुभव त्यांनी देऊन टाकला, आणि यानंतर त्यांनी मला चांगदेव 65 झाले. तो पुढचा प्रसंग आहे. तिथून त्यांनी पुढे जाण्याकरिता निघाले, आणि जात असताना त्यांनी मला आळे गावापर्यंत गेले, आणि आळे गावामध्ये त्यांनी जो रेडा त्यांच्या बरोबर चालला होता तो रेडा तिथे शांत झाला. म्हणतात हा रेडा वेद बोलतच होता, बंदच होत नव्हता. त्याचं तोंड सारखं चालू होतं, वेदच म्हणत होता. मग त्या परिसरातले सगळे भूदेव त्यांनी जमा झाले, आणि त्यांनी विनंती केली ज्ञानोबरायांच्या समोर, म्हणे महाराज हा रेडा वेद बोलतोय. वेदातले जर वाक्य म्हणायचे असतील, वेदातले मंत्र म्हणायचे असतील तर नावून धुवून सुचिरभूत व्हावं लागतं, आणि मग त्यांनी मंत्र म्हणावे लागतात. आता हा रेडा असंच म्हणतोय, मग काय करायचं? म्हणून त्यांनी तुम्ही आता झाला चमत्कार, आनंद आहे म्हणे, आता हे थांबव म्हणणं. मग ज्ञानोबरायांनी परत रेड्याच्या मस्तकावर हात ठेवला, आणि वेद बोलणं त्यांनी रेड्यानं थांबवलं. पण वेद बोलणं जेव्हा थांबलं तेव्हा रेड्यानं सुद्धा थांबायचं ठरवलं, आणि आळ्याच्या वनामध्ये त्यांनी महाराज रेडा शांत झाला. ज्ञानोबरांनी स्वतः रेड्याला समाधी दिली. तिथंच मला वाटतं तुमची भेट झाली ना संतवाडीमध्ये. संतवाडीला ही संयोजक मंडळी कीर्तनाकरिता आली होती. आता आमचा असा नियम आहे की कीर्तन झालं की पळून जायचं, म्हणजे गाडीत जाऊन बसायचं. आम्ही जाण्याकरिता निघलो, ते आमच्या मागे धावत आले, पण तिथं काय त्यांचं आमचं बोलणं झालं नाही. पण कसा कुठून संपर्क त्यांनी साधला मला माहित नाही. तो एवढे तुम्ही सगळेजण आलेले आहात, पण तुमचा प्रत्यक्षात माझा तरी कोणाचा परिचय नाही. पण परिचय नसताना तुम्हाला सगळ्यांची सेवा करण्याचा हा योग माझ्या जीवनात मला प्राप्त झाला, आणि हा त्यांनी त्र्यंबकेश्वरात त्यांनी सेवा करण्याचा योग भगवंताची काहीतरी इच्छा असेल म्हणून त्यांनी अशा पद्धतीने घडलं. पण तुम्ही बरोबर तिथे चौकशी करण्याकरिता गेले ते स्थान आळेगाव. त्या आळेगावामध्ये रेडा असतात शांत झाला. तिथून त्यांनी भावंड अलंकापूरला अशा पद्धतीने गेले, आणि अलंकापुरात जाऊन त्यांनी महाराज चांगदेव महाराज तिथे आले, आणि चांगदेव महाराजांना उपदेश करण्याकरिता 3रा ग्रंथ त्यांनी प्रगट झाला. आणि तो ग्रंथ जर त्यांनी महाराज कोणता असेल तर चांगदेव 65
समाविष्ट ओळ्या लिहून दिल्या. स्वस्ति श्री वटेषु जो लपोनी जगदाभासू आणि दावी मग ग्रासू प्रगटाला करी असा त्यांनी ग्रंथ तिथे प्रगट झाला आणि तो चांगदेव महाराजांना देऊन टाकला. हा एवढा महिमा त्यांनी संतांचा वाढलेला आहे. एवढं दिव्य जीवन त्यांचं अशा पद्धतीने झालेलं आहे. का बरं? त्यांनी संकल्पच केला त्यांनी मला हे करण्याकरिता. ते स्वतः निश्चय करूनच इथपर्यंत आलेले आहेत. त्या सिद्धेश्वरानंच रामानंदांच्या स्वप्नात जाऊन सांगितलं. त्या रामानंदांनी अशा पद्धतीने आशीर्वाद दिला. गैनीनाथ महाराज वाट पाहतात भगवान शंकर यावे, पण शंकर स्वतः निवृत्तीनाथांच्या रूपाने त्यांनी प्रगट झाले. हे त्याच्यातलं मूळ असणारं वर्म आहे. जर त्यांनी भगवान शंकर निवृत्तीनाथांच्या रूपाने प्रगट झाले नसते तर जगाला तत्वज्ञान प्राप्त झालं नसतं. म्हणून जगाला तत्वज्ञान प्राप्त करून देण्याकरिता, त्रैलोक्याला पावन करण्याकरिता तो शिव परमात्मा स्वतःच निवृत्तीनाथांच्या रूपाने प्रगट झाला. हे नाथांना जाणवलं. पुन्हा अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये ते वर्णन करून त्रैलोक्य पावन. भगवान शिवानं अवतार धारण केला आणि अवतार धारण करून येऊन त्रैलोक्य पावन करून टाकलं. त्रैलोक्याला पावन करून टाकलं. याच्याकरिताच त्यांचा अवतार अशा पद्धतीने झाला. आणि अवतार कार्य पूर्ण झाल्यानंतर हे संत महात्मे थांबत नसतात महाराज. ते त्यांचं कार्य आटोपून त्यांनी महाराज अंतर्धान होत असतात. महत्वाची गोष्ट आहे. पण आता सगळी कामं त्यांनी पूर्ण झाली. चांगदेव महाराज त्यांनी आळंदीत आले आणि चांगदेव महाराजांनी महाराज अभिषेक केला ज्ञानोबरायांचा. जे ज्ञानोबराय पूज्यता डोळानं देखावी स्वकीर्ती आणि नायकावी असं म्हणतात ना, त्या ज्ञानोबरायांचा महाअभिषेक केला. म्हणजे त्यांनी त्याच वेळेला हा भाव मनात धारण केला असेल की त्यांनी आपण पूज्यता जरी हे अभिषेक करतात तरी आपण मात्र तटस्थ राहायचं. हे त्यांनी जगाला शिकवलं. त्या माध्यमातून चांगदेव महाराजांच्या माध्यमातून निरोप पंढरपुरापर्यंत गेला आणि पंढरपुरामध्ये नामदेव महाराज आहेत. भगवंताला त्यांनी चांगदेव महाराजांनी अशा आता देवाला सगळंच कळतं महाराज, पण संवाद त्यांनी साधू संतांचा देवाचा होत होता. नामदेव महाराज संतांना भेटण्याकरिता आले आणि आलेले असताना गोरोबा काकांच्या माध्यमातून त्यांची परीक्षा झाली. महाराज डोक्याचं थोपट न मारलं ना, ते मारल्यानंतर धूम ठोकून पळाले. म्हणे असे कुठं संत असतात त्या? पांडुरंगाने मला पाठवलं म्हणे हानमार करतात. एवढं डोक्याला टेंगुळ आलं म्हणले. गेले देवाच्या समोर. म्हणे ते सगळे मला हसले, मला कच्चा कच्चा म्हणले. पांडुरंग म्हणला तू खरंच कच्चा आहेस. मग काय करायचं? म्हणून तर त्यांनी महाराज देवाने सांगितलं जा आणि औंढा नागनाथ क्षेत्रामध्ये जा. नामदेव महाराज औंढा नागनाथ क्षेत्रामध्ये गेले आणि विसोबा काकांकडून नामदेव महाराजांना त्यांनी अनुग्रह प्राप्त झाला. म्हणून खेतर विसा प्रेमाचा पिसा त्यांनी नामा कैसा उपदेशिला. मस्तकी ठेविला हात, श्रवणी सांगितली मात आणि पदपिंड विवर्जित केला नाम्या. नामदेव महाराज स्वतः सांगतात. मग त्यांना उपदेश प्राप्त झाला आणि परत संतांना भेटण्याकरिता आले. पंढरीचा महिमा सांगितला, पांडुरंगाचा महिमा सांगितला. मग सगळे भावंड त्यांनी महाराज पंढरपूरच्या दिशेने जाण्याकरिता निघाले. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई सर्वजण पंढरीच्या दिशेने जाण्याकरिता निघाले. ज्ञानोबराय म्हणतात माझे जीवीची आवडी आणि पंढरपुराने. मग पंढरपूरची वारी सुरू झाली. महत्वाची गोष्ट आहे.
ही जी वारीची परंपरा आहे ही ज्ञानोबरायांपासून त्यांनी मला सुरू झाली. पाया भरणी केली, ज्ञानदेवे रचला पाया. बहिणाबाईंनी त्याचं वर्णन करून सांगितलं महाराज. धर्म मंदिराची उभारणी झाली आणि त्यांनी महाराज ज्ञानोबरांनी त्याचा पाया त्यांनी भरलेला आहे. नामदेव त्यांनी महाराज विस्तार झालेले आहेत. नाथ महाराजांनी त्याला खांब दिलेला आहे. तुका झालासे कळस, तुकोबराय कळस झालेले आहेत. आणि बहिणी फडकते ध्वजा, बहिणाबाई स्वतः ध्वजा झालेल्या आहेत. हे वैभव या वारकरी संप्रदायाचं आहे. त्याची पायाभरणी ज्ञानोबरांनी केली. पंढरपुरात गेले आणि चंद्रभागेचं स्नान केलं, पुंडलिकरायाचं दर्शन केलं. पुढे त्यांनी आले, गरुड हनुमंताला अशा पद्धतीने भेटले आणि मग त्यांनी रंगशिळेवर उभे राहिले आणि तिथून पांडुरंगाकडे त्यांनी पाहिलं. महाराज दैदिप्यमान असणारा हा देव प्रथम भेटी आलिंगन मग चरण वंदावे या नियमानं भगवंताच्या समोर धावत गेले. डोळे भरून देवाला त्यांनी पाहिलेलं आहे आणि त्याला पाहून एवढं समाधान झालं की ज्ञानोबा गोपी भावावर ती निवृत्तीनाथांकडे पाहून त्यांनी म्हणायला लागले की या परमात्म्याचं रूप पाहिलं आणि मला फार सुख प्राप्त झालं. महाराज वर्णन करून सांगतात, रूप पाहता लोचनी सोडून रूप पाहता लोचनी सुख झाले ओ साजनी. भगवंताचं रूप पाहिलं आणि फार समाधान झालं. मग पुढे म्हणतात, तो हा विठ्ठल बरोवा, तो हा माधव बरोवा. लक्षात आलं, आपल्या आई वडिलांनी आपल्याला ज्या कन्हैयावर कृष्ण परमात्म्यावर प्रेम करायला शिकवलं तो कृष्ण परमात्माच विटेवरती विठ्ठलाच्या रूपाने उभा आहे. ओळख अशा पद्धतीने पटली. तो हा विठ्ठल आहे, तो हा माधव आहे, हा भाव अंतकरणात जडला आणि मग पांडुरंगी मन रंगले, गोविंदाचे गुण विधले. अशी अवस्था निर्माण झाली. जागृती स्वप्न सुषुप्ती नाठवे, पाहता रूप आनंद पाहता आठवे. देवाला म्हणू लागले, जीवा बहु आवडसी जीवा पासूनिया, कानडिया विठोबा कानडिया. असा दिव्य भाव पोटात उतरला. मग अभंगांची रचना झाली, मग गवळणींची रचना झाली. निवृत्तीनाथांचा अभंग गाथा प्रसिद्ध आहे महाराज. निवृत्तीनाथांचा हरिपाठ आहे. फार दिव्य त्यांनी वाङ्मय सगळ्या संतांनी केलं. ज्ञानोबरायांचं सगळं वाङ्मय त्यांनी प्रगट झालं. आणि आता त्यांनी महाराज या सगळ्या गोष्टी झाल्यानंतर, सगळ्या संतांच्या गाठी भेटी झाल्यानंतर सर्वांना असं वाटलं की आता आपण त्यांनी थांबलं पाहिजे. पण पांडुरंगाच्या समोरच त्यांनी महाराज कार्तिक वारीला गेलेला असताना ज्ञानोबरायांनी विनंती करायला सुरुवात केली की पांडुरंगा, आता मला थांबायची इच्छा आहे, मला आज्ञा द्या. आधीपासूनच म्हणत होते. निवृत्तीनाथांनी 2 बोट वर केले, काळ परत गेला होता. सोपान काकाने 2 बोट वर केले, परत काळ परत गेला. मुक्ताईने 2 बोट वर केले, काळ परत गेला. एवढ्या काळामध्ये सगळ्या संतांनी एकत्र येऊन तीर्थयात्रा केली आणि तीर्थावळी त्यांनी आपण पाहतो. आपण रस्त्याने येताना तीर्थावळीचे अभंग म्हणले असेल की नाही, त्याची तीर्थावळी त्यांनी आहे महाराज. सगळी तीर्थयात्रा अशा पद्धतीने करून आले आणि मग परत विनंती केली, आता मला थांबायचंय. पांडुरंगाने त्यांनी सांगितलं. निवृत्तीनाथ दादांच्या समोर ज्ञानोबराय म्हणू लागले. मग त्यांनी श्रेष्ठांच्या आधी कनिष्ठाचे जाणे असं त्यांनी महाराज बोलणं सुरू झालं. व्याकुळ झाले सर्वजण. मग पांडुरंगाने सर्वांना निरोप सांगितला की जा तुम्ही. त्यांनी कार्तिक वारीला त्यांनी वट एकादशीच्या वेळेला तुम्ही सर्वांनी अलंकापुरामध्ये या. 9वी पासूनच सगळे लोक आनंदित आले आणि 13शी पर्यंत त्यांनी महाराज थांबले. आणि ज्ञानोबरायांना अशा पद्धतीनं सगळ्यांनी भगवंताच्या साक्षीनं, सगळ्या संतांच्या साक्षीने त्यांनी समाधीला बसायचं ठरलं. नामदेव महाराजांच्या 4 मुलांनी त्यांनी नारा, विठा, माधा, गोंदा हे 4घे बंधू त्यांनी मला सिद्धेश्वराच्या समोर असणारा जो नंदी आहे त्याच्या खालून त्यांनी जाऊन बसण्याची जागा, गुहा तयार केली. चांगली जागा तयार करून त्यांनी ज्ञानोबराय तिथे जाऊन बसणार आहेत. कानोपाठकांनी कीर्तन केलं महाराज समाधीचं आणि कीर्तन झाल्यानंतर त्यांनी महाराज सर्वजण ज्ञानोबरायांची बोलवण त्यांनी करतात. लांबलचक प्रसंग आहे, आता मला संक्षिप्त रूपाने सांगून काट्यावर थांबण्याचा विचार आहे. लक्षपूर्वक आहे का? सगळ्यात शेवट निवृत्तीनाथांजवळ होतो, हे महत्वाचंच आहे. म्हणून त्यांनी महाराज ज्ञानोबरायांची समाधी अशा पद्धतीनं झालेली आहे. शिळा त्यांनी लावली. निवृत्तीनाथ दादा बाहेर आले आणि बाहेर आल्यानंतर त्यांनी महाराज आकांत करू लागले. सोपाना आणि मुक्ताई धावतच गेली. निवृत्ती दादा, आमचा ज्ञान दादा कुठे सांग म्हणून असं म्हणायला लागल्याबरोबर निवृत्तीनं जमिनीवर अंग टाकून दिलं महाराज. नामदेव महाराज वर्णन करून सांगतात, नामा म्हणे देवा पेटला हुताशन का समाधान निवृत्तीचे. अरे बांधल्या पेंडीचा सुटला से आळा तुन रानमाळा पांगलेसे. अशी अवस्था झाली. सगळे त्यांनी संत व्याकुळ झाले. लावी ती पदर डोळे असे. अशी स्थिती सगळ्यांची झाली. ज्ञानोबराय समाधीस्थ झाले. पण बाप ज्ञानेश्वर समाधीस्थ असं ज्ञानोबरायांचं समाधीचं वर्णन आहे महाराज. सगळं जग त्यांनी रडलं. याच्यात काय नवलंय महाराज. जगाचा मालक ज्ञानोबरायांच्या समाधीच्या वेळेला रडू लागला.
आणि त्याचं रडणं पाहून रुक्माईने विचारलं, देवा हे सगळे रडतायत, त्यांचा भाऊ त्यांनी समाधिस्थ झाला म्हणून रडतायत, तुम्ही का रडता? त्यावेळेला देव म्हणते, रुक्मिणी हा एकच योगी देखील नेहमी हे जे अमृत ज्ञान संजीवनी जाण प्रेलोकी असे ना, असं वैभव ज्ञानोबरायांचं वर्णन करून सांगितलं. ज्ञानदेव आत्मा माझा, तो त्यांनी तू आणि मी नाही तुझा, ज्ञानदेव आत्मा माझा असं देवानं सांगितलं. आणि असं त्यांनी पंचकृषीचं वर्णन त्यांनी सांगत ज्ञानोबरायांचा महिमा सांगितल्याबरोबर रुक्मिणी सुद्धा रडू लागली. महाराज असा विलक्षण असणारा प्रसंग घडला. आता ज्ञानोबरायांची समाधी झाल्यानंतर सगळे संत मांडळी निघाले पुढे. सासवड क्षेत्रामध्ये त्यांनी गेले. सोपान काकांनी थांबायचं ठरवलं आणि कऱ्हा नदीच्या काठावर त्यांनी सोपान काकांनी समाधी घेतली. तिथून पुढचा प्रवास सुरू झाला आणि सगळेजण मिळून त्यांनी पुंतांबा क्षेत्रापर्यंत आले. आणि पुंतांब्यामध्ये गोदावरीच्या काठावर चांगदेव महाराजांनी समाधी घेतली. चांगदेव महाराज 1400 वर्षापासून त्यांनी महाराज वाट पाहत होते. पण त्यांनी महाराज चांगदेव म्हणे आज जन्म आलो आणि गुरुपुत्र झालो मुक्ताईचा, मुक्ताईनं कृपा केली आणि चांगदेव महाराजांवर अनुग्रह केला. ते चांगदेव महाराज त्यांनी महाराज अशा पद्धतीने गोदावरीच्या काठावर पुंतांब्यात समाधिस्थ झाले. तिथून सगळा प्रवास त्यांनी पुढे निघाला आणि जळगाव प्रांतात त्यांनी गेले महाराज, तापी नदीच्या काठावर. आणि तिथे त्यांनी महाराज ज्याला मुक्ताई नगर आपण त्यांनी म्हणतो, या तापीच्या काठावर सर्वजण गेले. भगवंताचं भजन त्यांनी होत होतं आणि भजन त्यांनी सुरू असताना एकाएकी पावसाचं वातावरण निर्माण झालं. धो पाऊस पडू लागला, ढगांचा गडगडाट ऐकू लागला, विजांचा कडकडाट होऊ लागला. निवृत्तीनाथांना कळालं महाराज आता काहीतरी वेगळं होणार आहे. सगळेजण त्यांनी थांबत थांबत आले. आता माझी मुक्ताच त्यांनी राहिलेली आहे. पोटामध्ये त्यांनी महाराज व्याकुळता निर्माण होऊ लागली आणि मुक्ता थांबते की काय असं त्यांनी वाटू लागलं. सर्वजण त्या पावसाच्या भीतीने इकडे इकडे त्यांनी पडू लागले, लपून बसू लागले. आणि निवृत्तीनाथ दादा मात्र मोठ्या मोठ्याने म्हणत होते, माझी मुक्ता कोणीतरी मुक्तेला शोधा, कोणीतरी मुक्तेला पहा. मुक्ताबाई मात्र त्यांनी महाराज मस्त आहे, तिला आता जायचंय मला तिच्या मूळ स्वरूपामध्ये. अशी वीज त्यांनी आकाशामध्ये कडाडली. त्या विजेचा लो जमिनीपर्यंत आला आणि आल्यानंतर त्यांनी म्हणत त्या विजेबरोबरच त्यांनी मुक्ताई दैदिप्यमान स्वरूपामध्ये विलीन झाली. सगळं वातावरण शांत झालं आणि निवृत्तीनं मात्र जमिनीवर अंग टाकून दिलं. माझी मुक्ता आपल्या सगळ्यांना सोडून निघून गेले. व्याकुळ होऊन त्यांनी रडू लागले. सगळ्या संतांना सांगितलं तुम्ही परत फिरा, कोणी माझ्या बरोबर येऊ नका, परत फिरा म्हणून सगळ्यांना त्यांनी आपापल्या स्थानावर पाठवून दिलं. आणि निवृत्तीनाथ दादा एकटे त्या स्थानावरून निघाले आणि पायी प्रवास करत करत मजल करत पुन्हा त्र्यंबकेश्वर क्षेत्रापर्यंत आले. या क्षेत्रामध्ये येऊन त्यांनी पोहोचले. जेव्हा ब्रह्मगिरीच्या प्रदक्षिणा होत होत्या त्यावेळेला अंतकरणामध्ये एक भाव निर्माण झाला होता की याच क्षेत्रात येऊन समाधी घेईन, या गंगाद्वाराच्या पायथ्याला त्यांनी समाधी घेईन, ब्रह्मगिरीच्या कुशीत त्यांनी अशा पद्धतीने थांबेन. हे माझं त्यांनी स्थान आहे, हे महादेवाचं पुरातन असणारं स्थान आहे, याच स्थानामध्ये मी थांबणार आहे. हा भाव निवृत्तीनाथांच्या अंतकरणात होता. भगवंताला सांगितलं देवा बस आता, याच्यापेक्षा जास्त इथं राहू शकत नाही. धर्म प्रसार झाला, जगाचा उद्धार त्यांनी होण्याची सामुग्री प्राप्त झाली. सर्वजण त्यांनी आनंदात आहेत. आता मी थांबलं पाहिजे. तो भगवान त्यांनी निवृत्तीनाथांच्या बरोबर आहे. नामदेव महाराजांनी त्याचं सुंदर वर्णन त्यांनी करून सांगितलेलं आहे. देवाने स्वतः निवृत्तीनाथांना समाधी द्यायचं ठरवलं. सगळ्या देवदेवता त्यांनी जमा झाल्या. या त्र्यंबकेश्वर क्षेत्रामध्ये सर्वज्ञ असणारे संत त्यांनी महाराज पाहत आहेत आणि आता निवृत्तीनाथ दादा भगवंताच्या समोर नमस्कार करतात. देवा सगळं अर्थ पूर्ण झालं, सगळ्या गोष्टी पूर्ण झाल्या. माझ्या आई वडिलांना देहांत प्रायश्चित्त घ्यावं लागलं. तुम्ही ऐकतात ना सर्वजण? अरे धर्म मंदिर उभेच उभं राहिलं नाही, हे धर्म मंदिर उभं राहण्याकरिता 2 बळी द्यावे लागले महाराज. महत्वाची गोष्ट आहे. पूर्वीच्या काळात एखादा मोठा राजवाडा व्हायचा असेल, मोठा पूल बांधायचा असेल तर एखादा बळी द्यायचे महाराज आणि तो बळी देऊन त्या कामाला सुरुवात व्हायची. आणि आज आपण एवढे ज्ञानवा तुकाराम म्हणून त्यांनी महाराज जीवन जगतो आहोत. याच्याकरता एकच कारण आहे महाराज, 2 बळी गेले आणि अशा पद्धतीने गेले महाराज की ज्यांचं काय वर्णन करू सांगावं सांगायला लागलं की सांगता येत नाही. हृदय त्यांनी भरून येतं महाराज. त्यांनी या धर्म कार्याकरिता स्वतःला वाहून घेतलं आणि शास्त्र म्हणेल ते सांडावे, ते राज्य इतरून मानावे अशी भूमिका अंतकरणात धारण करून देहांत प्रायश्चित्त घेतलं. त्यांची आठवण त्यांनी होऊ लागली. माझ्या बापानं माझ्या देहांत प्रायश्चित्त घेतलं, माझ्या ज्ञानानं जगाच्या उद्धाराची साधना त्यांनी दिली. सगळ्या गोष्टी पूर्ण झाल्या. आता काही करायचं शिल्लक राहिलं नाही. पांडुरंगा आता थांबायचंय. आणि असं म्हणत त्यांनी महाराज जिथे आपण त्यांनी उपस्थित आहोत याच क्षेत्रामध्ये पांडुरंगानं स्वतः निवृत्तीदादांना समाधी दिली. आणि
ती समाधी त्यांनी झाली. देवदेवता पुष्पांचा वर्षाव त्यांनी करू लागले आणि चारही भावंड अशा पद्धतीने स्थिर झालेले आहेत. जे ब्रह्मा विष्णू महेश आणि आदिशक्ती प्रत्यक्ष प्रगट झाले आणि त्या सर्वांनी आपलं अवतार कार्य पूर्ण करून थांबायचं ठरवलं. म्हणून त्यांनी मला सर्व आधी थांबले आणि सगळ्यात शेवटी निवृत्तीनाथ दादा त्यांनी थांबले. जे त्र्यंबकेश्वराचं त्यांनी जे मंदिर आहे त्याच्यापासून उंचावत आणि शिखर स्थानापर्यंत त्यांनी महाराज आपलं स्थान असावं या उद्देशानं त्र्यंबकेश्वराच्या शिखरावरती आणि ब्रह्मगिरीच्या समोर त्यांनी अशा पद्धतीने समाधी स्थान निवृत्तीनाथांचं पाहायला मिळतं. याचं वर्णन नाथ महाराज अभंगाच्या तिसऱ्या चरणात करून सांगतो. समाधी त्र्यंबक शिखरी मागे शोभे ब्रह्मगिरी. या त्र्यंबक राजाच्या वरती त्यांनी असणारी शिखरावर निवृत्तीनाथांनी समाधी घेतली. मागे त्यांनी ब्रह्मगिरी शोभतो आहे. हे वैभव निवृत्तीनाथांचं आहे. ते स्वतः त्यांनी भगवान शंकर आहेत आणि या दिव्य स्थानावरती स्थिर झालेले आहेत. म्हणतात बऱ्याच काळापर्यंत निवृत्तीनाथांची समाधी लुप्त होती. बऱ्याच समाध्या होत्या आणि त्या समाध्या असल्या कारणाने कळत नव्हतं हे निवृत्तीनाथांची समाधी कुठे आहे. फक्त त्र्यंबकेश्वर क्षेत्रात हे माहित होतं. पण कालांतरानं कोण्या महापुरुषाला समाधीतून आवाज आला की मी इथे आहे म्हणून आणि मग तिथून पुढे त्यांनी परत त्या मंदिराचा उचित काळ आला. मंदिर त्यांनी तयार झालं. सर्व लोक निवृत्तीनाथांकडे येऊ लागले आणि मग त्यांनी ही वारी सुरू झाली. 2 वेळेला त्र्यंबकेश्वरला सर्व लोक त्यांनी येतात आणि निवृत्तीनाथांची सेवा अशा पद्धतीने करतात. आपण त्यांनी महाराज या वारीला आलेलो आहोत. आपण या निवृत्तीनाथांच्या परम पावन क्षेत्रामध्ये उपस्थित आहोत. त्यांची सेवा आपण अशा पद्धतीने करतो आहोत. त्याचाच महिमा श्री संतनाथ महाराज या ठिकाणी वर्णन करून सांगतात की ते इथे त्यांनी स्वतः वास्तव्य करतात. असं दिव्य जीवन ज्यांचं आहे, जे जगदोद्धारक असणारं जीवन ज्यांचं आहे, जगाच्या हिताकरिता ज्यांनी अवतार धारण केला असे श्री निवृत्तीनाथ महाराज आहेत. त्यांच्या चरणी जनार्दन महाराजांचा शिष्य एकनाथ साष्टांग प्रणिपात करतो. त्यांच्या चरणांना त्यांनी धरून राहतो. अभंगाचं शेवट Shut
म्हणलं की नरड बाहेर येईन आमचं. असं चांगलं वाटलं. आता गोंधळ शांत झाला, आता सुरू व्हायला पाहिजे होतं. असं निवृत्तीनाथांच्या चरणी नाथ महाराज म्हणतात मी लीन होतो, त्यांना शरण त्यांनी येतो. अशा निवृत्तीनाथांची शरणागती जे त्यांनी महाराज एवढं दिव्य जीवन जगून सगळ्या जगाला उपदेश करणारे आहेत, त्यांच्या चरणी त्यांनी अशा पद्धतीने मी शरण आलो. निवृत्तीनाथांना जर आपण शरण आलो तर त्यांनी महाराज आपल्या जीवनाचं सुद्धा हित होईल. पण आपण सर्वांनी त्यांची शरणागती करावी आणि आपलं जीवन कृतार्थ करून टाकावं. म्हणून त्यांनी वाघापूर पासून त्यांनी त्र्यंबकेश्वरापर्यंत म्हणजे वाघोलेश्वरापासून त्र्यंबकेश्वरापर्यंत आपण सर्वांनी ही वारी केली. ही वारी अशा पद्धतीने आपली त्यांनी निवृत्तीनाथांच्या चरणी पावली. आपण त्यांना शरण त्यांनी आलेलो आहोत. ते आपल्यावर कृपा करतील. प्रत्यक्ष महादेव आहेत आणि त्यांच्या माध्यमातून आपले जीवन मंगलमय होऊन मोक्ष स्वरूपापर्यंत आपल्या सर्वांना जाता येईल. हा या माध्यमातून घेण्याचा संदेश आहे. वारी आहे, वारीच्या माध्यमातून असणारे कीर्तन आहे. खरं तर वारीतलं कीर्तन तासभराचं असतं. तुम्ही प्रदक्षिणा करून आले असाल ना ब्रह्मगिरीची, म्हणजे तुम्ही थकलेली माणसं. आम्ही काय मागून काना मागून येऊन तिकट व्हायला काय लागत नाही. म्हणून त्यांनी दमलेल्या लोकांच्या समोर त्यांनी सांगायचं तुम्ही दमले आहात तर आम्ही तुमच्या समोर सांगत राहायचं. पण तरी सुद्धा तुम्ही भाग्यवान आहात म्हणून या सगळ्या गोष्टी अशा पद्धतीने जुळून आल्या. आम्हाला कायमच या त्र्यंबकेश्वरात यायची सवय आहे, कारण आमचं त्र्यंबकेश्वर माहेर आहे. आमचे गुरुजी इथं त्यांनी राहतात. परमपूजनीय आदरणीय प्राप्त स्मरणीय परमहंस परिव्राजकाचार्य स्वामी सागरानंद सरस्वतीजी महाराज, ज्यांचा आश्रम इथंच त्यांनी जवळ आहे, जवळ रोडला. पण त्यांच्याकडे आमचं कायमच येणं होत असतं. पण कीर्तनाची सेवा करण्याकरिता तुमच्याकडे पहिल्यांदाच त्यांनी येणं झालं. नाही तर हे आमचं माहेरच आहे, माहेरी कायमच येणं होत असतं माणसाचं. पण अशा पद्धतीने या त्र्यंबकेश्वरामध्ये आपण सर्वांनी मिळून सेवा केली. झालेली सेवा भगवंताच्या चरणी, निवृत्तीनाथांच्या चरणी, त्र्यंबकेश्वराच्या चरणी, त्याच वाघोलेश्वराच्या चरणी समर्पित करून थांबूया आणि मोठ्या प्रेमानं त्यांनी म्हणत त्या संतांचं चिंतन करूया. ते कसं ज्ञानेश्वर